होणार नेतृत्व शिबिर या ठिकाणी सुरू आहे। हे 44वे नेतृत्व शिबिर आपण सगळेजण संपन्न करत आहात। या शिबिरामध्ये वेगवेगळ्या सत्रांच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्यातील नेतृत्व घडवण्याच्या अनुषंगाने काही मूलभूत माहिती देण्याचा प्रयत्न वीर सेवादल मध्यवर्ती समितीचा सुरू होत असतो। त्याप्रमाणे या ठिकाणचं आपण हे सत्र घेतलं। या सत्रासाठीचे अध्यक्ष अत्यंत शांत संयमी असं नेतृत्व आणि वीर सेवादल मध्यवर्ती समितीमध्ये सातत्यानं बाबासाहेबांच्या बरोबरीनं काम करणारं अत्यंत सारस असं नेतृत्व म्हणजे आदरणीय बाळजी गाठ। त्याच पद्धतीनं या शिबिराचे संयोजक काशीनाथ पाटील सचिन नवले उपस्थित सर्व या शिबिरामध्ये सहभागी झालेले वीर सैनिक। तसं बघायला गेलं तर वीर सेवादल मध्यवर्ती समिती ही जर फॉर्म झाली नसती तर तुम्ही आम्ही आज या ठिकाणी एकत्र आलो असतो बरोबर। दक्षिण भारत जैन सभा 125 वर्षापूर्वी फॉर्म झाली आणि मग त्याच्यानंतर 1979ला वीर सेवादलाचं विधाची एक शाखा म्हणून वीर सेवादल समिती दक्षिण भारताची शाखा म्हणून स्थापना झाली आणि विशेष करून युवकांच्यासाठी काम करावं डॉक्टर धनंजय मुंडे डॉक्टर इंडिया पाटील तत्कालीन अनेक मंडळी त्या ठिकाणी असा संकल्प केला आणि गेली 44 वर्ष अखंडितपणे सातत्यानं वीर सेवादलाचं कार्य ते सुरू आहे। वीर सैनिक तुम्हाला तुमच्या गावामध्ये गेल्यानंतर तुमचं स्वतःचं आरोग्य चांगलं टिकवायचं आहे आणि त्याच पद्धतीनं तुमच्या कुटुंबाचं तुमच्या समाजाचं जे आपल्या हाती हा विषय घेऊन अनेक वर्ष सातत्यानं गेलेलं होतं। 40 वर्ष समाजामध्ये व्याख्यानाच्या निमित्तानं 6 राज्यातून मी फिरलो होतो। आज मुलांना तुमच्यासारख्यांच्याकडे बघितल्यानंतर खूप काळजी वाटते, कारण तुमच्यासारखी मुलं पेशंट म्हणून जेव्हा आमच्यापुढे बसतात त्यावेळी या वयातल्या मुलांच्याकडून अपेक्षा काय आहे तर तुम्ही तुमचं शारीरिक बौद्धिक जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं घडवावं। तिथं तुम्ही शरीराचे रोग घेऊन आमच्याकडे यायला लागला तर आमच्यासारख्याला खूप वाईट वाटतं आणि म्हणून मित्रांनो आज समाजातली परिस्थिती फार विचित्र आहे आणि त्यामध्ये तुम्हाला तुमचं आरोग्य जपत चांगल्या पद्धतीनं वाटचाल करायची आहे। आजच्या या व्याख्यानाच्या माध्यमातून आपलं आरोग्य आपल्या हाती काही व्यसनमुक्तीचं याही मी तुम्हाला महत्त्व सांगेन। मित्रांनो शेवटच्या 5-10 मिनिटामध्ये तुम्हाला काही शंका असतील तर प्रत्येकजण मनातल्या शंका विचारा। या ठिकाणी व्यसनमुक्तीचं मी एक पुस्तक दिलं तेही मी आणलेलं आहे। आपल्यातील जी काही 4-5 मुलं या क्षेत्रामध्ये काम करायला स्वयंस्फूर्तीनं तयार असतील त्यांना ही पुस्तकं मी या ठिकाणी आज भेट देणार आहे। अपेक्षा एकच आहे की आम्ही या ठिकाणी काम करत असताना परत तुम्हीसुद्धा आणखी चांगल्या पद्धतीनं समाजात काम करत पुढे जा आणि म्हणून मित्रांनो की आपण सगळे मिळून आपल्या परीनं आपलं काम जर पद्धतशीर चांगल्या पद्धतीनं प्रामाणिकपणे करत राहिलो तर निश्चितपणे काही ना काही स्वरूपात तरी परिवर्तनाची प्रक्रिया ही होत जाते आणि म्हणून आपल्याला माझी पहिल्यांदाच कळकळीची विनंती आहे की तुम्ही एका अशा अत्यंत सुंदर अशा संघटनेला जोडले गेलेले आहात की जी संघटना तुमच्याकडून काहीही घेत नाही पण तुम्हाला बाकीचं कुठं काही मिळणार नाही ते सगळं देते लक्षात घ्या। आणि ते म्हणजे आज आपल्याला अत्यंत महत्त्वाचे आवश्यक आहेत ते संस्कार। आज मित्रांनो आपल्याला मिळत नाहीत ते संस्कार लक्षात घ्या। पैसे देऊन सगळं विकत मिळतं पण संस्कार कुठेही विकत मिळत नाही। आज इथं वर्षभर तुम्ही आमच्या शाखेमध्ये काम करत असताना इथं येत असताना तुम्हाला या माध्यमातून या ठिकाणी इतकं काही चांगलं मिळणार आहे। गेल्या 2 दिवसामध्ये तुम्ही अनुभवत आहातच की तुमच्यामध्ये निश्चितपणे इथं येण्याआधीची आणि इथं 4-5 दिवस राहिल्यानंतर आपण परत जातो त्यावेळची तुमची मनस्थिती निश्चितपणे बदललेली असणार याची मला खात्री आहे। आणि म्हणून आत्ताच त्या अनुषंगानं सुद्धा एक मी आवाहन करतो की आपण वीर सेवादल वार्तापत्र काढतो। तुमच्यापैकी सगळ्यांना माझी कळकळीची विनंती आहे
की या 5 दिवसामध्ये या ठिकाणी मी आल्यानंतर 5 दिवसामध्ये मला काय काय मिळालं आणि माझा आधीची मनस्थिती काय होती आणि आता मनस्थिती काय झालेली आहे. तुम्ही जर प्रत्येकानं थोडं थोडं त्याच्यावर काहीतरी चिंतन करून लिहिलं तर ते आपल्या वीर सावरकर मासिक वार्तापत्रामध्ये आम्ही छापणार आहोत की जेणेकरून पुढच्या मुलांना त्याच्यातून काही इन्स्पिरेशन मिळेल आणि चांगल्या पद्धतीने ही मुलं परत येत राहतील. त्यामुळे तुमच्यापैकी कितीतरी मुलं चांगल्या पद्धतीने लिहू शकता ते तुम्ही लिहायचा प्रयत्न करायचा आहे. हे पहिल्यांदाच मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. आणि ते सरळ सांगलीच्या बोर्डिंगच्या आपल्या ऑफिसला पाठवून द्यायचं किंवा व्हॉट्सअप नंबर आहे आपल्या सांगलीच्या ऑफिसचा, त्या व्हॉट्सअप नंबरला पाठवून द्या की जेणेकरून तुम्ही इथं काय शिकला, तुम्हाला काय मिळालं, तुम्हाला इथं येत असताना आपली मनस्थिती काय होती आणि कशा पद्धतीने इथं माझं परिवर्तन झालं. नेतृत्व मी करेन का नाही उद्या मला माहीत नाही, पण निदान माझ्यातलं काय होतं आणि आत्ता मला काय झालं, पुढं माझं कशा पद्धतीने होऊ शकतं, हे यातलं तुमचं लिखाण हे मला अपेक्षित आहे मित्रांनो. आणि म्हणून या सर्व प्राथमिक किंवा ज्याला आपण सुरुवातीचं प्राककथन म्हणतो ते झाल्यानंतर आपण आपल्या विषयाकडे येऊया. मित्रांनो, आरोग्य संपन्नता सगळ्यांनाच अपेक्षित असते, बरोबर आहे. पण सगळेच आरोग्य संपन्न असतात असं नाही आहे, बरोबर. आता तुमच्यापैकी जे 12वीला असाल किंवा 12वीच्या खाली असाल त्यांना बऱ्याच जणांना अजूनही मेडिकलला जायची संधी आहे, हे लक्षात घ्या. आजही आपल्या देशामध्ये अजून 6 लाख डॉक्टरांची आवश्यकता आहे, हे लक्षात घ्या. प्रत्येक 2000 व्यक्तींच्या मागं एक डॉक्टर पाहिजे. आज 144 कोटी लोकसंख्या आहे. मग तुम्ही त्याचा भागाकार करा आणि 2000 भागल्यानंतर किती संख्या आहे ते बघा. तेवढे डॉक्टर आपल्याला पाहिजेत, परंतु तेवढे डॉक्टर आपल्याकडे नाही आहेत. आणि म्हणून जे 10वी 11वी 12वीला असाल मुलांना, तुम्हाला मेडिकलला जाण्याची खूप संधी आहे. निश्चितपणे या फील्डमध्ये या, जेणेकरून तुम्ही चांगल्या पद्धतीनं परिवर्तन घडवू शकाल. एक वाक्य सांगतो, नीट कान देऊन ऐका. एक वाक्य खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो, की डॉक्टर म्हणजे काय आहे. डॉक्टर इज ही हू चेक्स पर्स ऑफ द पेशंट बिफोर पल्स ऑफ द पेशंट. ही थोडीशी व्याख्या विनोदाची आहे, लक्षात घ्या. कोणाला कळली का बघा. हू चेक्स पर्स ऑफ द पेशंट बिफोर पल्स ऑफ द पेशंट. पेशंटची नाडी बघण्यापूर्वी पेशंटची पर्स बघतो. पर्स म्हणजे काय, पैसे. आज काय झालं की डॉक्टर म्हणजे पैसे मिळवणारा प्राणी असा आपला समज आहे, हे लक्षात ठेवा. पण मित्रांनो, त्याच्यासाठी आयुष्यातली 10 वर्ष आम्हाला घालवावी लागतात. 10 वर्ष अभ्यास करावा लागतो. मग जाऊन समाजात कुठंतरी आम्ही वयाच्या 20व्या 30व्या वर्षी कुठंतरी समाजामध्ये येतो आणि मग तुमची समाजसेवा करता करता त्या ठिकाणी अनेक प्रकारचे अनुभव घेऊन आम्ही पुढे जात असतो. मित्रांनो, पण डॉक्टरची व्याख्या एक अत्यंत सुंदर आहे की डॉक्टर इज ही हू एंटरटेन्स दी पेशंट टिल नेचर क्युअर्स हिम. किती सुंदर व्याख्या आहे का. डॉक्टर इज ही हू एंटरटेन्स दी पेशंट टिल नेचर क्युअर्स हिम. नेचर इज ऑलवेज ग्रेट, ही क्युअर्स ईच अँड एव्हरीबडी. पण मध्ये कोणीतरी आम्हाला लागतो आणि तो म्हणजे डॉक्टर असतो, लक्षात. एका दवाखान्यामध्ये खूप सुंदर वाक्य लिहून केलेलं होतं. हे पेशंटचं वाक्य उच्चारून करून लिहिलं होतं की तुमचे दुःख दूर करण्याचे पैसे मला मिळतात. तुमच्या दुःखावर माझं सुख अवलंबून आहे. काय लिहिले बघा. तुमच्या दुःखावर माझं सुख अवलंबून आहे. म्हणजे पेशंट जेवढे पेशंट आमच्याकडे येतील तेवढा आम्ही चांगल्या पद्धतीने पैसे मिळवू, म्हणजे आम्ही सुखी होऊ, बरोबर. पण पुढचं वाक्य महत्त्वाचं आहे की तुमच्या दुःखावर माझे सुख अवलंबून आहे, पण तुमचे दुःख दूर करण्याचा आनंद सगळ्यात जास्त मला मिळतो. मित्रांनो, आपल्याला दुसऱ्याचं दुःख दूर करता आलं तर त्याच्यासारखा आनंद कोणता नाही, हे आणि म्हणून मित्रांनो ते तुम्हाला तुमच्या पद्धतीने करता यावं. म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे की ज्यांना शक्य आहे ते जरूर या. वी आर वेलकमिंग. मी 40 वर्ष महाविद्यालयामध्ये सर्व्हिस करतो. मी रिटायर होऊन 3 वर्ष झाल्यानंतर सुद्धा मला संस्थेनं सोडलं नाही. त्यामुळं मी सांगलीच्या कॉलेजमध्ये तुमचं स्वागत करायला त्या ठिकाणी उपस्थित असेल तर तुमच्यापैकी कोणी आलात तर. मित्रांनो, आरोग्य संपन्नता खूप महत्त्वाची आहे. आरोग्य म्हणजे काय, कोणाला माहिती आहे. आरोग्य कशाला म्हणायचं, कोणाला व्याख्या माहिती आहे. निरोगी असणं म्हणजे आरोग्य, बरोबर. असं आपल्याला वाटतं. हे तुमचं वाटणं बरोबर आहे अशातला भाग नाही आहे, बोलणं चुकीचं अशातला भाग नाही आहे. मित्रांनो, आरोग्य संपन्नता, आरोग्य म्हणजे काय आहे
तर शारीरिक, मानसिक, भावनिक, आत्मिक आणि सामाजिक संतुलन म्हणजे आरोग्य. लक्षात घ्या, 5 शब्द आहेत. शारीरिक, मानसिक, भावनिक, आत्मिक आणि सामाजिक संतुलन म्हणजे आरोग्य. फिजिकल, सोशल, इमोशनल, स्पिरिच्युअल ॲज वेल ॲज सायकोलॉजिकल स्टॅबिलिटी इज कॉल्ड ॲज हेल्थ. लक्षात घ्या, या पद्धतीनं तुम्ही 5 स्तरावर आहात का? आता बघा, मी तुमच्यासमोर भाषण करायला लागलो, पण तुमची काही जणांची मनस्थिती कुठं आहे? वेगळ्या ठिकाणी. शरीरानं तुम्ही माझ्याकडे बघताय, डोळे तुमचे माझ्याकडे बघतायत, पण तुमच्या मनात काहीतरी वेगळंच चाललं. बरोबर आहे? आज जेवायला काय केलं असेल, आज गोड काय केलं असेल का, आज शिरा असेल का जिलेबी असेल. लक्षात घ्या, ह्या पद्धतीनं आपण मानसिकदृष्ट्या जोडले जात नाही, शरीरानं जोडले जातो. काय उपयोग नाही, लक्षात घ्या. म्हणून शारीरिक, मानसिक, भावनिक, आत्मिक आणि सामाजिक संतुलन. आज मित्रांनो, शरीराची किती जणांना तुम्हाला ओळख आहे? तुमचं शरीर म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? आमच्या वैद्यकीय दृष्टिकोनातून आम्ही असं मानतो की आपलं शरीर म्हणजे 60,000 कोटी एवढ्या पेशींचा समूह म्हणजे हे शरीर. 60,000 कोटी. आता हे सत्र संपल्यानंतर तुम्ही तुमच्या वहीमध्ये 60,000 कोटी हा आकडा लिहायचा आणि तो पार्श्वनाथ पाटील सरांना दाखवायचा. लक्षात घ्या, हा आकडा पण तुम्हाला लिहिता येणार नाही. लक्षात घ्या, 6 वर 11 शून्य द्यावे लागतात. लक्षात घ्या, म्हणजे 60,000 कोटी होते. पण तेवढ्या पेशी तुमच्या शरीरात मित्रांनो, 60,000 कोटी पेशींचा एक समूह तुमच्या पुढे उभारून भाषण करायला लागले. 60,000 कोटी पेशींचे लगदे समोर बसून माझं भाषण ऐकायला लागलं. त्यातल्या काही पेशी एकत्र येतात, मेंदू तयार होतो, इथं हृदय तयार होतं, इकडं फुफ्फुस तयार होतं, लहान आतडं मोठं आतडं सगळं तयार होतं. आपण आपल्या आईच्या पोटात असतो मित्रांनो, त्यावेळी हे सगळं तयार होतं. वर्ण कातडं नावाचं आवरण तुम्हाला मला लावलं जातं आणि जगायला पाठवून दिलं जातं. आज मित्रांनो, आपण मात्र बाहेरच्या कातडीच्या रंगातच अडकलो. मित्रांनो, कातडीच्या रंगापेक्षा तुमच्या कातडीकडून होणारं रक्त किती चांगलं आहे त्याच्यावर तुमचं आरोग्य अवलंबून आहे, हे विसरू नका. आता तुमच्या अंगात प्रत्येकाच्या रक्त आहे. आपण म्हणतो बघा, माझ्या अंगात रक्त आहे. सळसळ मध्यवर्ती समितीच्या वतीनं दरवर्षी आपण कॅम्प्स घेतो. आपण त्यामध्ये सहभागी व्हावं, तुम्हाला तयार केलं पाहिजे. लक्षात घ्या, आज मी 42 वेळा रक्तदान केले. लोकांना काय वाटतं की रक्तदान दिलं म्हणजे काय, शरीरातनं ताकद जाते, उभारायला येत नाही, बोलायला येत नाही. असं काहीही नसतं. लक्षात घ्या, आपल्या शरीरामध्ये 5.5 लिटर रक्त असतं. रक्तदानाच्या भाषेत बोलायला गेलो तर 22 बाटल्या रक्त असतं, 22 पिशव्या. त्यातली 1 पिशवी दिली, शरीराला काही त्रास होत नाही. लक्षात घ्या, 22 आपल्या शरीरातल्या पिशव्या असणारं आपलं शरीर. आत्तापर्यंत मी 42 पिशव्या रक्तदान दिलं, म्हणजे शरीरात जेवढं होतं त्याच्यात दुप्पट दिलं. तरी तुमच्या पुढं वयाच्या 65 वर्षी उभारतोय, बोलतोय, तुम्ही ऐकताय आणि तुम्हाला कळतंय. बरोबर आहे? म्हणजे काय झालंय का मला, म्हणजे हे पहिल्यांदा डोक्यातून काढून टाकण्याचं की तुम्हाला रक्तदानाची अत्यंत चांगल्या पद्धतीनं एक सुविधा उपलब्ध आहे की तुम्ही रक्तदान दरवर्षी एकदा केलं पाहिजे. मेक युअर बर्थडे ए ब्लड डोनेशन डे. वाक्य लक्षात घ्या, मेक युअर बर्थडे ए ब्लड डोनेशन डे. माझा जन्मदिवस दुसऱ्याला एखादा जन्म देण्यासारखा उपयोगी करू शकतो आणि म्हणून आपण रक्तदान करण्याची प्रक्रिया मनामध्ये ठेवा. असं हे रक्त तुमच्या म्हणजे प्रत्येकाच्या अंगात असतं. मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एकच आहे की आपलं शरीर अत्यंत मौलिक आहे. आता वर्ण सुरुवात करूया. आपल्या शरीरामध्ये 8 डोकं आहेत. आपल्या शरीरामध्ये 8 डोकं व्हायला सुरुवात करूया. आपला मेंदू वरती आहे, बरोबर? सगळ्यांचा वरच आहे का कोणाचा गुडघ्यात आहे? गुडघ्यात आहे का कोणाचा? आपण म्हणतो बघा, गुडघ्यात आहे तुझा मेंदू. लक्षात घ्या मित्रांनो, मेंदू वर्ण खाली सरकू नये म्हणून गळा लहान दिला आहे, गुडघ्यात येऊ नये म्हणून. बरोबर? आता काही जण म्हणतात मेंदूमध्ये तुमच्या काय कांदे बटाटे भरलेत का कोणाच्या? नाही भरले. लक्षात घ्या, तुमच्या मेंदूमध्ये मित्रांनो डावा, उजवा, छोटा, मोठा असे मेंदूचे प्रकार आहेत. 7 अब्ज पेशी तुमच्या मेंदूमध्ये आहेत. 32 न्यूरो ट्रान्समीटर त्या ठिकाणी काम करतात आणि एकूण रक्ताच्या 20% रक्त सतत तुमच्या मेंदूला लागतं.
मित्रांनो, तुम्हाला हे मी का सांगायला लागलो आहे, तर तुम्हाला तुमचं पुढचं 30, 40, 50 वर्षाचं आयुष्य व्यतीत करत असताना माझ्या शरीराची किंमत मला कळली पाहिजे. मग त्याच्या अनुषंगानं मी माझं आरोग्य जपणार आहे, त्याच्या अनुषंगानं मग मी व्यसन करणार की नाही ठरवणार आहे, मग मी मॅगी खायचं का नाही हे ठरवणार आहे, मी बाहेरचं काय खाणार का नाही हे ठरवणार आहे. लक्षात घ्या. आणि म्हणून तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे, शरीराची ओळख करून घ्या. हा मेंदू मित्रांनो 1,00,000 कॉम्पॅक्ट डिस्क जे असतात CD, त्याच्यात जेवढं रेकॉर्डिंग होतं तेवढं तुमच्या एका मेंदूमध्ये होऊ शकतं. आज आपल्या मेंदूची किंमतच आपल्याला माहिती आहे. या मेंदूमध्ये छान पद्धतीनं भरून घ्या. या मोबाईलला डिलीटची सोय आहे, मेंदूला डिलीटची सोय नाही. पण तुम्ही नको तो कचरा एवढा भरता आणि मग त्या ठिकाणी चांगल्याला जागा उरत नाही. आणि म्हणून अत्यंत छान पद्धतीनं जेवढं जिथं चांगलं मिळतं तेवढं घेण्याचा प्रयत्न करा. हे तुमच्यासाठी अत्यंत उचित आहे. म्हणून सुरुवातीला मी म्हटलं, या शिबिरात तुम्हाला जे मिळणार आहे ते बाहेर तुम्ही पैसे देऊन व्याख्यानं ऐकायला गेलात तरी मिळणार नाही. ते मित्रांनो इथं एकत्रितपणे पंख्याखाली बसून खुर्चीवर 2 वेळा जेवण, 3 वेळा चहा, व्यायाम सगळं करून पैसे न घेता दिलं जातं. त्याची किंमत मित्रांनो आज करता येणार नाही. त्याची किंमत आमच्यासारख्या डॉक्टरलाच कळते. कारण आम्ही आत यायलाच पहिल्यांदा 300, 400, 500 घेतो आणि मग बाकीच्या तपासण्या, बाकीचं सगळं करायला वेगळं, ते आम्हाला नको आहे. आणि म्हणून तुम्हाला सातत्यानं हे आम्ही सांगायला लागलो की तुमचं आरोग्य तुमच्या हाताने जपा. कोरोनासारखा आला तर मग आमच्याकडे या, तोपर्यंत आमच्याकडे येऊ नका. आणि म्हणून आपलं आरोग्य खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. खाली इथं हृदय आहे बघा, आपल्या सगळ्यांचे हृदय डाव्या बाजूला होते. आपण आईच्या पोटापासून हे हृदय स्ट्रॉबेरी एवढं छोटंसं असतं मित्रांनो. आणि हे हृदय त्यावेळी सुद्धा आकुंचन प्रसरण करत असतं. 4थ्या 4.5व्या महिन्यामध्ये हे चालू होतं. त्यावेळी ते आपल्या आईच्या पोटात असताना 150 ते 60 वेळा आकुंचन प्रसरण करतं. आम्ही ते बाहेरून हृदयाचे ठोके मोजू शकतो. त्याला एपिटस म्हणतात, फिटल हार्ट साऊंड. आपण जन्माला येतो त्यावेळी ते 100 ते 110 मध्ये असतात आणि ज्यावेळी आपण 18-20 वर्षाचे होतो तर ते 70 ते 75 मध्ये सेट होतं. आता मित्रांनो, तुमचं हृदय तुम्ही जर फक्त 50 वर्ष जगला तर 180 कोटी वेळा आकुंचन प्रसरण करतं. 180वर 7 शून्य दिल्यानंतर जी संख्या होती ती बघा किती हृदयाची कार्यक्षम आहे. त्यानं कधी बंद केला नाही, मोर्चा काढला नाही, त्या ठिकाणी विश्रांती घेतो म्हटला नाही. आपलं हृदय समजा 10 मिनटं विश्रांती घेतो म्हटलं, काय होईल? 10 जाऊ दे, 5 जाऊ दे, 3 मिनटं त्यानं विश्रांती घेतली की लगेच आपण काय होतो? आडवे. लगेच काय होतो? आडवे. आपलं काय होतं? नाव जातं. बघा काय म्हणतो आपण? डॉक्टर अजित पाटील. 5 मिनिटांपूर्वी म्हणतो आपण, नंतर काय म्हणतो? डेड बॉडी. लक्षात घ्या. म्हणजे हृदय किती कार्यक्षमतेनं काम करतं. या हृदयाला मित्रांनो 15% रक्त लागतं, 20% मेंदूला लागतं, 15% हृदयाला लागतं. त्या हृदयाचे 4 कप्पे आहेत. अशुद्ध गोळा करतं, फुफ्फुसाकडे शुद्धीकरणाला पाठवतं, पुन्हा शुद्ध करून 3ऱ्या कप्प्यात येतं, 4थ्या कप्प्यातनं परत शरीराकडे पाठवलं जातं. हे हृदय गंमत लक्षात घ्या, सगळ्या शरीराला रक्त पोचवतं, पण त्याला आतल्या आत घेता येत नाही. त्याला बाहेरून 3 रक्तवाहिन्या रक्तपुरवठा करतात. त्या ज्याच्या चांगल्या त्याचं आरोग्य चांगलं. त्या रक्तवाहिन्यांच्यामध्ये ब्लॉकेज तयार झाले की आपल्याला हार्ट अटॅक येतो. हार्ट अटॅक येतो म्हणजे काय होतं? हृदयाला असं आपलं हृदय असतं, लक्षात घ्या, 250 ते 350 ग्रॅम वजनाचं, त्रिकोणी, आपली मूठ बंद केल्याने एवढंच असतं. आणि बाहेरून 3 रक्तवाहिन्या रक्तपुरवठा करतात. तिथं कुठंतरी एकामध्ये ब्लॉकेज आलं तर पुढचा रक्तपुरवठा थांबतो. आणि थांबला तर ते हृदयाचा तो भाग मारायला लागतो, पेशी मारायला लागतात आणि त्यावेळी त्याला आपण काय म्हणतो की हार्ट अटॅक आला. हार्ट अटॅक आला, नशीब आपलं चांगलं असेल तर सुरुवातीला सौम्य येतो, आपण उपचार करू शकतो. पण जर आपलं नशीब नसेल तर तीव्र हार्ट अटॅक येतो, एकाच हार्ट अटॅकमध्ये माणूस संपून जातो. आणि म्हणून मित्रांनो हे का सांगायला लागलं, पुढं तुमचं आहार, विहार, नियोजन हे सगळं याच्यावर अवलंबून. दोन्ही बाजूला आपली फुफ्फुस आहेत मित्रांनो. बघा आपण जन्माला आल्याला काय केलं तर आठवतं तुम्हाला? पहिलं राष्ट्रीय कर्तव्य आपण करतो, काय करतो? जन्माला आल्याला रडतो, बरोबर? आता एक वाक्य नीट लक्षात घ्या, आपण ज्यावेळी जन्माला येतो त्यावेळी आपण रडतो आणि आपण ज्यावेळी मरतो त्यावेळी बाकीचे रडतात. 2 रडण्यातला प्रवास म्हणजे जीवन आहे मित्रांनो, आणि ते आपल्याला चांगलं करायचं. ही फुफ्फुसं आपण आईच्या पोटात असतो ती मिटलेली असतात.
आणि ज्यावेळी आईच्या पोटातून बाहेर येतो त्यावेळी त्या ठिकाणी आता त्या बाळाला म्हणता येत नाही बाबा तो आता आईच्या पोटातून बाहेर आला श्वास घे. निसर्गानं त्याला छान पद्धतीनं सोय करून टाकली. निसर्ग पहिल्यांदा बाळाला रडवतं, लक्षात घ्या. रडलं तर बळ श्वास आत भरून घेतं, हवा आत भरून घेतं, त्याची फुफ्फुसं ॲक्टिव्ह होतात, लक्षात घ्या. म्हणून आपण बाळ पहिल्यांदा जन्माला आलं की रडतं. आम्ही डॉक्टर लोक बाळ जर नाही रडलं तर आम्हाला रडायची वेळ येते. मग त्याला आम्ही काय करतो, पालतं मारतो, पालतं घालतो आणि पाठीवर गार पाण्याच्या गरम पाण्याचा थापटा मारतो, त्याला हळकाचा चिमटा काढतो आणि ते रडलं की आम्ही मग श्वास सोडतो. बरं झालं रडतो. आणि मग व्यवहारात काय म्हणतो, बाहेर ऐकू जातो, मग बाळ राजे आले जन्माला, बरोबर, किंवा काय बाळ राणी असतील ते जन्माला आली असं पण. मित्रांनो, रडणं म्हणजे आपली फुफ्फुसं ॲक्टिव्ह होणं. त्या फुफ्फुसामध्ये 40 कोटी पेशी आहेत मित्रांनो, आणि बाहेरची हवा आत येते. फुफ्फुसं त्यातला ऑक्सिजन खेचून घेतात. म्हणजे काय घेतात, रक्तातल्या तांबड्या पेशींचं हिमोग्लोबिन हे ऑक्सिजन खेचून घेतं आणि रक्तातलं हे हिमोग्लोबिन आपल्या 60,000 कोटी पेशींना पोचवायचं काम करतं. तुमचं हिमोग्लोबिन हे 13 ते 16 ग्रॅम असलं पाहिजे. हे हिमोग्लोबिन कमी झालं तर आपल्याला दमल्यासारखं होतं, टाकल्यासारखं होतं. आणि म्हणून आज तुम्ही जे काही खाताय त्याच्यामुळं तुमचं हिमोग्लोबिन कमी व्हायला लागलं. मग त्याच्यासाठी काय करायचं मी तुम्हाला पुढं सांगेन. मित्रांनो, आज आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून शरीराची थोडी ओळख करून द्यायचा प्रयत्न केला. आपलं तोंड आहे, तोंडामध्ये दात आहे, जीभ आहे. आता बघा, आपली तोंडात लाळ आहे, आलं लक्षात. ती लाळ काय करते, आपण अन्न खातो त्यावेळी अन्न तोंडात आल्यानंतर ते दात चावतात, जीभ इकडं तिकडे फिरवते आणि त्यात ती लाळ मिसळते. मित्रांनो, ही मिसळणारी लाळ त्याच्यात असलेलं टायलिन हे अन्नाचं कर्बोदकांचं तोंडात पचन चालू करतं, लक्षात ठेवा. म्हणून अन्नाचं पचन तोंडात सुरू होतं आणि पोटात पूर्ण होतं. त्यामुळं कधीही विनाकारण लाळ थुंकायची नाही. मावा, गुटखा, चुना, तंबाखू विनाकारण आपण खातो, नको ती तोंडात घेतो आणि पाहिजे ती तोंडाच्या बाहेर फेकून देतो, लक्षात घ्या. आणि म्हणून लाळमध्ये त्याच्यातलं टायलिन तोंडात अन्न पचवायला सुरुवात करतं. इथं जठर अन्ननलिका आहे, मग इकडे जठर आहे. आता जेवायला बसला, प्लॅस्टिकच्या बादलीत बॉल टाकला, बद्धकन आवाज येतो. जसं कधी तुम्ही जेवायला बसल्यावर कधी बदाबदा आवाज आला का, अन्नाचा घास जाऊन पडला. छानपैकी निसर्ग आकृती प्रसन्न करत करत पुढं सरकवतं. डाव्या बाजूला जठर आहे, तिथं येऊन सगळं साठतं. त्याचे उभे आडवे स्नायू आहेत, ते त्या ठिकाणी लगेच त्याचं पचन चालू करतात. त्याच्यामध्ये पाचक स्राव मिसळतात. अन्नाचं पचन 2-2.5 तासामध्ये त्या ठिकाणी पूर्ण होतं. पुढचं तोंड उघडतं आणि लहान आतड्यात सगळं ढकलून दिलं जातं. पुन्हा लिव्हरमधनं स्त्राव येतात, पुढं पॅनक्रियासमधनं स्त्राव येतात. अन्नाचं पचन लहान आतड्याच्या पहिल्या 1/3 भागात पूर्ण होतं. मधल्या 1/3 भागात सगळं शोषण करून घेतलं जातं. प्रथिनं, कर्बोदकं, मिनरल्स, जीवनसत्व सगळं शोषण करून घेतलं. नको आहे ते सगळं पुढे ढकललं जातं. उजव्या बाजूला मोठं आतडं चालू होतं, ते वर येतं, डावीकडे जातं, खाली उतरतं आणि मागे एक पिशवी आहे, त्याला रेक्टम म्हणतो, गुदाशय म्हणतो. तिथं नको असलेलं सगळं येऊन साठतं आणि ते दुसऱ्या दिवशी सकाळी आपण मल म्हणून विसर्जित करतो. मित्रांनो, एक वाक्य नीट लक्षात ठेवा, तुमचं आरोग्य हे फक्त तुम्ही काय खाता त्याच्यावर अवलंबून नाही, तर तुमच्या शरीरात नको असलेल्या गोष्टी योग्य वेळी शरीराच्या बाहेर जातात की नाही याच्यावर पण आरोग्य अवलंबून आहे. आणि म्हणून सकाळी उठल्या संडासला साफ होणं हे आरोग्याचं लक्षण आहे. आज जर तुमच्यापैकी कुणी संडाससाठी सकाळी 15 मिनटं 20 मिनटं लावत असेल तर उद्याचे तुम्ही आमचे पेशंट आहात हे विसरू नका. कारण तुम्ही वरणच इतकं चुकीचं भरायला लागलं आहे की ते खाल्लं नको त्या पद्धतीनं तुम्हाला बाहेर जायला त्या ठिकाणी त्रास करायला आजच लागेल. आणि म्हणून शाळेतल्या मुलांच्या पण मी वाक्य सांगतो ते तुम्हाला सांगतो की आल्या आल्या गेलं पाहिजे, गेल्या गेल्या झालं पाहिजे. वाक्य नीट लक्षात ठेवा. वाक्याचा अर्थ फक्त लक्षात ठेवायचा आहे, काय त्यातला मॅटर महत्त्वाचा आहे. आल्या आल्या गेलं पाहिजे. आपण काय करतो म्हणजे त्या ठिकाणी आज काही मोठ्या लोकांच्या संडासामध्ये त्या ठिकाणी पेपर वाचायची सोय आहे, मोबाईल बघायची सोय आहे.
एक संडास त्या ठिकाणी मी असा बघितला AC आहे. का तर तिथं त्यांना एवढा वेळ बसावा लक्षात घ्या, हे अत्यंत चुकीचं आहे. आणि म्हणून तुम्ही 5 ते 7 मिनिटामध्ये संडासला साफ होऊन बाहेर येणं हे आरोग्याचं लक्षण आहे. आज तुमच्या वयातली मुलं तुम्ही जे काही वर्ण कचरा भरताय, वाक्य मी मुद्दाम सांगतोय, कचरा भरताय. कारण रस्त्याच्या कडेला उभारणाऱ्या गाड्या, त्याच्यावर मिळणारे पदार्थ, त्याच पद्धतीनं मॅगीसारखे मिळणारे पदार्थ. एक उदाहरण मॅगीचं सांगतो मित्रांनो. एकांच्या घरी गेलो, त्यांची आई त्यांच्याशी चर्चा करत होतो. मुलगा 12वीला होता. म्हटलं कुठं आहे तो, त्याच्याशी मला जरा बोलायचं. तेवढ्यात आई म्हणाली नाही, तो 3ऱ्या मजल्यावर अभ्यास करत असतो. मी म्हटलं बरं झालं. 5-10 मिनटं बोलण्यात गेली आणि फोन आला. आई बिचारी लगबगीनं आत गेली, तिनं पदार्थ शिजवला आणि वर येऊन चालली. मी त्या माऊलीला म्हटलं मी तुमच्याबरोबर वर येऊ का? चला म्हण. मी वर गेलो. 3ऱ्या मजल्यावर त्या ठिकाणी त्या आपल्या लेकराला त्या आईनं जे शिजवलं होतं ते त्याच्यापुढं दिलं. ते आईनं मॅगी शिजवून दिलेले होते. लक्षात. तो मुलगा वरती खरंच अभ्यासच करत बसला होता, हे पण खरंच. ते मॅगीचं पातेलं समोर तो मुलगा, आई आणि मी. त्या मुलाला एकच प्रश्न विचारला, मी बाळ तुला एक प्रश्न विचारू का? विचारा म्हणलं. त्याला वाटलं मी काय अभ्यासाचा विचार आहे. मी म्हटलं बाळ तुला संडासला साफ होतो का? तो चमकून माझ्याकडे बघितला एकदम. त्याला वाटलं तू यांना कसं कळलं? नाही सर म्हटला, अर्धा तास जायला लागतो. म्हटलं बाळ तू हे जे काय ढकलायला लागलायस ना हात, हे तुझं आत गेल्यानंतर त्याच्यामध्ये 0 फायबर आहे. फायबर काय आहे? 0 आहे. म्हणजे काय? तंतुयुक्त घटक काहीही नाही. आणि हे 2 मिनिटात तयार करते आई. आई कौतुकानं सांगते आमचा मुलगा 3 वेळा हेच खातो. मी म्हटलं उद्या 3 वेळा दिवसातनं आमच्या गोळ्या खायची वेळ याच्यावर येणार आहे हे विसरू. त्या मुलाला ज्यावेळी मी समुपदेशन केलं, त्याला म्हटलं अभ्यास 15 मिनटं बाजूला ठेवा. अभ्यास 12वीचा 1 वर्षाचा आहे, पण तुला आयुष्यभर मी जे काय आता सांगणार आहे ते तुझ्या उपयोगाचं पडेल. मी त्याला 15 मिनटं समजावून सांगितलं. त्याच्यानंतर मी त्याला बेस्ट ऑफ लक दिलं, निघून आलो. 2-3 वर्षानं मी विसरून गेलो होतो. त्याचा मला फोन आला की काका त्या दिवशी तुम्ही मला अचानक आलात, सांगितलं आणि त्यावेळी मला त्याचं महत्त्व कळलं आणि मी मॅगी बंद केलं, हळूहळू कमी केलं. आज मला सांगण्याकडे गेला, त्या डॉक्टरकडे गेला असता तो, आमच्याकडं दवाखाने आमचे वाटले असते, आम्हाला पैसा मिळाला असता, गाड्या एकाच्या 2 झाल्या असत्या. ते नको आहे मित्रांनो. ज्या संघटनेच्या माध्यमातून आपण काम करतो, ज्या दक्षिण भारत जैन समाजाचे विविध सहभाग असेल, इथं आम्हाला लोकांचं आरोग्य शारीरिक, मानसिक, भावनिक सगळंच चांगलं राहावं ही अपेक्षा. आणि म्हणून मित्रांनो तुम्हीसुद्धा तुमच्या वयामध्ये हे नीट लक्षात घ्या. आणि म्हणून संडासला साफ होणं हे आरोग्याचं लक्षण आहे, हे विसरू नका. शरीराची ओळख करून दिली मित्रांनो. व्याख्यानाचा पहिला भाग या ठिकाणी थांबवतो. आता हे सगळं चांगलं ठेवायला काय खायचं आणि काय खायचं नाही हे नीट लक्षात घ्या. आता आहार हा 3 प्रकारचा आहे. शाकाहार, मांसाहार आणि मिश्राहार. बरोबर. आपल्याला जे काही शरीराला सगळं इंधन लागतं ते आहारात मिळतं. आता शाकाहार चांगला का मांसाहार चांगला? शाकाहार. का? त्यासाठी कोणत्या जीवाची निसर्ग लागेल? हां, शाकाहार चांगला आहे, पण का ह्याचं उत्तर तुम्हाला माहीत पाहिजे. कारण आपण वीर सेवादल मध्यवर्ती समिती शाकाहाराचा प्रचार प्रसार करते, वृक्षारोपणाचा प्रसार करते, पर्यावरण संरक्षणाचा करते. आम्हाला शाकाहार चांगला आहे माहीत आहे, पण शाकाहार का चांगला आहे ते माहिती असणं गरजेचं आहे. मित्रांनो शाकाहारी प्राणी आणि मांसाहारी प्राणी यांच्यातला फरक नीट लक्षात घ्या. शाकाहारी प्राणी हे ओठानं पाणी पितात, मांसाहारी प्राणी जिभेनं पाणी पितात. बघा आपण ओठाला ग्लास लावतो, पाणी पितो. तुमच्या गोट्यातलं गाई म्हैस बादलीत तोंड घालते, पाणी पिते. हत्ती सोंडेनं पाणी पिते. तेच तुमच्या घरात कुत्रं असेल, मांजर असेल, जीभ बाहेर काढून पाणी पिते. मांसाहारी प्राणी जिभेनं पाणी पितो, शाकाहारी प्राणी ओठानं पाणी पितो. सगळ्यात महत्त्वाचा पहिला फरक पटकन तुम्हाला लक्षात येण्यासाठी. दुसरा फरक लक्षात घ्या. शाकाहारी प्राण्याचे दात आणि नखं ही चपटी असतात. आपले पुढचे दात चपटे आहेत, इकडचे दात चपटे आहेत.
फक्त दोन्ही बाजूला 2 तिरके दात दिलेत आपल्याला लक्षात. मांसाहारी प्राण्यांची दात तीक्ष्ण आणि अणकुचीदार असतात, कारण त्यांना मांसाचा लगदा हा तोडायचा आहे, फोडायचा आहे. शाकाहारी प्राण्यांच्यामध्ये हे अपेक्षित नाही. तिसरा महत्त्वाचा फरक लक्षात घ्या. शाकाहारी प्राण्यांच्या आतड्यामध्ये, शाकाहारी प्राण्यांच्या जठरामध्ये 5% हायड्रोक्लोरिक ॲसिड असतं. मांसाहारी प्राण्यांच्या शरीरामध्ये 10% असतं, कारण मांस पचवायला जास्त ताकद लागते. चौथा महत्त्वाचा फरक लक्षात घ्या. शाकाहारी प्राण्यांचं आतडं हे त्याच्या उंची किंवा लांबीच्या 3.5 पट लांब असतं. म्हणजे आता माझी उंची जर 5 फूट असेल तर त्या ठिकाणी माझं आतडं इथं गुंडाळून जे ठेवलं ते 15 ते 17 फूट 18 फूट लांब आहे. मांसाहारी प्राण्याच्या शरीरामध्ये त्याचं आतडं त्याच्या उंची किंवा लांबी एवढंच असतं, कारण मांस आत जास्त राहू नये निसर्गानंच सोय करून ठेवली. पाचवा फरक नीट लक्षात घ्या. शाकाहारी प्राण्यांना घाम येतो, मांसाहारी प्राण्यांना घाम येत नाही. लक्षात. हे सगळे फरक नीट लक्षात घ्या आणि हे फरक तुम्ही नेतृत्वाचा उद्या करणार आहात तुमच्या गावामध्ये भागामध्ये गेल्यानंतर. आता तिथं तुम्हाला कोणी विचारलं की मांसाहार का करायचा नाही, शाकाहार का करायचा, तर हे तुम्ही सांगितलं पाहिजे. आज इथं आम्ही ते जाऊन ते तुमच्यापर्यंत पोहोचतो, तुम्ही आता उद्या गावात पोचवायचं. आता तुमचं तुम्ही म्हणा की आता तुम्ही ओळखा स्वतःला, तुम्ही शाकाहारी आहेत का मांसाहारी आहात. शाकाहारी. आता आतडं काही तुम्हाला बघता येणार नाही, जठरातलं बघता येणार नाही, पण तुम्हाला नख बघता येतात, दात बघता येतात, त्याच पद्धतीनं पाणी प्यायचं कसं बघता येतं, त्याच पद्धतीनं घाम येतो पण हे बघता येतं. हे सगळं तुम्हाला बघता येतं. मग मित्रांनो, जर गाडी पेट्रोलची असेल तर डिझेल घालून चालते का? मग मला ही सुंदरपैकी छानपैकी गाडी जर शाकाहाराची दिली असेल तर मांसाहाराचं डिझेल का घालतो? म्हणून मित्रांनो लक्षात घ्या की मांसाहार कधीही मानवाला उपयोगी नव्हता. मग का करतात, कधी सुरू झालं? लक्षात घ्या. ज्या भागामध्ये शाक म्हणजे वनस्पती कमी आहे त्या भागामध्ये ती लोक पोटासाठी प्राण्यांना मारून खायला लागतात. पण आपल्याकडं उष्णकटिबंधातला आपला देश आहे, आपल्याकडं वनस्पती भरपूर आहेत. शाक म्हणजे वनस्पती. तर या शाकाचा आहार म्हणजे शाकाहार आपण हा आज निवांतपणे करू शकतो. व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन शब्द दोन माहिती आहे. व्हेजिटेरियन हा ग्रीक शब्द आहे, त्याचा अर्थ काय आहे? योग्य, अनुरूप, अनुकूल, शरीराला पोषक. दॅट इज कॉल्ड ॲज व्हेजिटेरियन. व्हेजेटस, इट इज अ ग्रीक वर्ड आणि त्याचा अर्थ काय आहे? योग्य, अनुरूप, अनुकूल, शरीराला पोषक. आणि मांसाहाराला काय म्हणतात? नॉन व्हेजिटेरियन. त्याचा अर्थ आला लक्षात घ्या, म्हणजे शरीराला उपयुक्त नसणारं वगैरे वगैरे सगळं आलं. हा फरक नीट लक्षात ठेवा. आणि कधीही मित्रांनो कोणत्याही प्रकारे कसलाही मांसाहार करण्याची आज गरज नाही. त्यातनं कोण तर हळूच म्हणतं मग डॉक्टर अंडं खाल्लं तर चालतं, बरोबर आहे? लक्षात घ्या. माझा मुलगा फ्रान्सला होता आणि तिथं कंपनीमध्ये गेल्यानंतर त्यानं पहिल्या दिवशी सांगितलं की आय एम प्युअर व्हेजिटेरियन. मग त्याने दुसऱ्या दिवशी अंड्याची डिश त्याच्याकडून ठेवली. त्याने विचारलं व्हॉट इज दिस? दीज आर ओनली एग्स अँड दिस इज अ व्हेजिटेरियन. लक्षात घ्या, पाश्चिमात्य देश अंड्याला सुद्धा व्हेज म्हणतात. अंड्याला सुद्धा व्हेज म्हणतात. लक्षात घ्या. व्हेज कशाला म्हणायचं? शाक कशाला म्हणायचं? जे जमिनीत पुरल्यानंतर त्याच्यापासून नवीन काही उगवतं त्याला म्हणायचं शाकाहार. तुम्ही धान्य पेरता, नवीन धान्य उगवतं, किंवा तुम्ही गुलाबाची कांडी लावता त्याच्यापासून नवीन गुलाबाचं फूल उगवतं. या पद्धतीचं तुम्ही अंडं पेरलं तर तुम्ही वाट बघत बसा, 10 वर्ष वाट बघा, नवीन अंडे येईल का? मांसाचा लगदा पेरा, नवीन उगवेल का? फार तर कुजून सडून जाईल. लक्षात घ्या. म्हणून आपल्याला हे माहिती असलं पाहिजे. त्यानं सांगितलं सॉरी मी आज अंडं पण खात नाही. लक्षात घ्या. आज त्या ठिकाणी फ्रान्समध्ये तो असताना त्या ठिकाणी सकाळ संध्याकाळ स्वतः घरी स्वयंपाक करून खातो. पण कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी ते बाहेरचं अन्न ती माणसं खातात, रुटीनली ते खातात. आज म्हणून त्यांना बरेच प्रकारचे आजार आहेत, त्या बऱ्याच प्रकारच्या त्या बाकीच्या अनेक गोष्टी तुमच्याकडे आहेत. आज तुम्ही बघितलं असेल की आज आपल्या देशामध्ये शाकाहारी लोकांची संख्या प्रचंड आहे. त्यामध्ये आपण जैन धर्मामध्ये आहोत. जैन धर्म अहिंसक धर्म आहे आणि कोणत्याही प्राण्याची हिंसा आपण करत नाही, म्हणून सुद्धा शाकाहार महत्त्वाचा आहे. आलं लक्षात. आता शाकाहार करायचा
त्याच्यातले 2 शब्द महत्त्वाचे लक्षात ठेवा. हित मित आहार शाकाहार. हित आणि मित, हितकर आणि मित म्हणजे मर्यादित. मी माझ्या शेताकडे गेलेलो होतो. 12 ते 12:30ची वेळ झाली. शेजारचा शेतकरी आला, म्हणाला डॉक्टर जेवणार का? म्हटलं जेऊया. त्याने पिशवीतनं भाकरीचा पेंडा काढला. मी म्हटलं किती दिवसाच्या भाकरी आणला आहे? 5, 6, 7 भाकरी. मला एक भाकरी द्यायला म्हटलं अर्धीच द्या. अर्धी भाकरी त्याच्यावर भाजी. मी ते तोडून खाता त्यानं 5-6 भाकऱ्या सगळ्या संपवलं. मग बाटली काढला, छानपैकी आंबील होतं, आंबील पिला, पाणी पिला, फडकं झाडला, पिशवीत ठेवला. मी म्हटलं आता 2 तास झोपल्याशिवाय काय उठत नाही. माझ्यासमोर डॉक्टर तुमचं होऊ दे म्हणाला आणि आपण कामाला निघून गेला. माझी अर्धी भाकरी संपेपर्यंत त्याने त्याचं संपूर्ण संपवलेलं होतं. आता मित्रांनो मी विचार करायला लागलो की तो त्याचा आहार त्याच्या दृष्टिकोनातून बरोबर होता, कारण तो शारीरिक मेहनत खूप करतो. आता समजा उलटं झालं असतं तर दोघांना दवाखान्यात न्यायला लागलं असतं. त्याला कमी पडलं म्हणून आणि मला जास्ती झालं. सांगायचं तात्पर्य काय आहे? हितनिमित्त याचा अर्थ काय? तुम्हाला जेवढं लागतं तेवढं जरूर घ्यायचं. कधीही तुलना करून जेवायचं नाही. तुलना करून जेवायचं नाही. मी 2 चपाती खातो, ओके. मी 3 चपाती खातो, ओके. तो 4 खातोय म्हणून मी 4 खायला पाहिजे नाही. तुमच्या शरीराला जे लागतं तेवढंच तुम्ही खायचं. तुमचं शरीर जे मागणी करतं तेवढंच खायचं आहे मित्रांनो. शरीराचं वजन किती पाहिजे? आज मोठी समस्या भारतामध्येच नव्हे तर जगात काय आहे माहिती आहे? वजन वाढायची समस्या मोठी आहे. आज आपल्या देशामध्ये 20% लोकांचं आणि एक वजन वाढलं तर तुम्हाला माहिती आहे की आता मार्केटमध्ये कसं आहे, एकावर एक फ्रीचा जमाना असतो बघा. आता एक वजन वाढतं, एकावर 4 फ्री मिळतं. पहिलं फ्री मिळते डायबिटीस, मधुमेह. दुसरं मिळते ब्लड प्रेशर. तिसरं मिळते हृदयविकार. चौथं मिळते पाठमान समृद्धी. काय पाहिजे बोला? काय पण मिळालं तुमची आमची गाठ ठरली आहे. आणि म्हणून वजन मर्यादित केलं. मी आता तुमच्याकडे अर्धा तास उभारलोय की नाही, मला बरं वाटलं खूप की तुमच्या तसा कोण अजून दिसत नाही. अजून मी शब्द वापरले आणि अनेक वर्ष 2 वर्षांनी तुमचं काय होईल सांगता येत नाही. तर तुम्ही जर तोंडावर मर्यादा नाही ठेवली तर तुम्हाला अवघड आहे. वजन किती पाहिजे? पुरुषांच्यामध्ये वजन तुम्हाला लक्षात ठेवायला सोपी युक्ती सांगतो. उंची इंचात बरोबर वजन किलो. साधं सोपं लक्षात ठेवा. माझा मित्र 5 फुटाचा आहे, उंची झाली 60 इंच, 12×5 = 60 बरोबर. तेवढं त्याचं वजन पाहिजे. ±2 म्हणजे 58 ते 62. उंची इंचात वजा 5 ते 7 बरोबर वजन किलो. महिलांच्यामध्ये तुमची बहीण असेल, तुमची आई असेल, घरी गेल्यानंतर त्यांच्याही आरोग्याची काळजी घ्या. त्यांचंही बघा वजन किती आहे. उंची इंचात वजा 5 ते 7 महिलांच्यामध्ये. म्हणजे आमची एखादी भगिनी 5 फुटाची असेल, वजा 5 ते 7 म्हणजे त्या ठिकाणी 55 किलो वजन आपल्या बहिणीचं पाहिजे का आपल्या बायकोचं पाहिजे. लक्षात. म्हणजे 5 फूट उंचीच्या माणसाचं पुरुषाचं वजन 60 किलो आणि महिलेचं वजन 52 ते 55 किलो. हे वजन वाढू देऊ नका. हे सगळ्यात महत्त्वाचं पहिलं लक्षात ठेवा. आता ही तुम्ही आज शाकाहार मी तुम्हाला सांगितलं. मग काय काय जेवायचं? ज्वारीची भाकरी, गव्हाची चपाती. 2 गोष्टी आपल्याकडे उपलब्ध आहेत. तुम्हाला आवडतं ते खा. तुमच्या या वयामध्ये कसलंही बंधन नाही. पण तुमच्या घरात तुमची आई, तुमचे वडील, आजी, आजोबा, काका, मामा, मावशी जर त्यांना मधुमेह असेल, त्यांना त्या ठिकाणी जर वजन जास्त असेल तर अशा लोकांनी शक्यतो त्या ठिकाणी ज्वारीची भाकरी न खाता गव्हाचे फुलके खायचे. फुलके लक्षात घ्या. फुलका शब्द माहिती आहे? हां, गव्हाची भाकरी म्हणजे फुलका. गव्हाची भाकरी. आपण भाकरी करताना तेल लावतो का? लावत नाही. तसं चपाती करताना तेल लावायचं, लाटायचं, तव्यात टाकायचं, तवा उतरवायचा, भाजायचं आणि ताटात घ्यायचं. त्याला म्हणायचं फुलका. एक फुलका 40 ते 45 कॅलरी येतो. त्याला तेल लावून चपाती केला 80 कॅलरी झाली. त्याच्यावर गोळाचा कडा चमचाभर तूप घातला की 200 कॅलरी झाले. त्याचं छानपैकी तुम्ही पुरणाची पोळी करून चमचाभर तूप घातलं की 350 कॅलरी झाले. वजन कसं वाढतं? या मला रात्री 40 किलो तो हरणारे 60 किलो आहे. असं कधी होत नाही. वजन आपणच वाढवत नाही, कारण वरनं इंटेक काय घालतो तिकडे लक्ष देत नाही. मित्रांनो, एक आईस्क्रीमचा कप खाल्ला, एक तुम्ही बासुंदीची वाटी खाल्ली, एक आंब्याचा आमरस रस 1 वाटीभर खाल्ला
तर तुम्हाला 35 मिनटं चालावं लागतं, हे विसरू नका. खाऊ नका म्हणत नाही आम्ही, पण त्याच्यासाठी काउंटर चेक जो आहे तो लक्षात ठेवा. नाही तर काय होतं, वन वे साठत जातं आणि मग वजन वाढत गेलं की आमची तुमची वेट वारंवार व्हायला लागतं आणि ते तर नको आहे आपल्याला. आणि म्हणून मित्रांनो, पहिल्यांदा लक्षात ठेवा की ज्वारीची भाकरी, गव्हाची चपाती आवडतं ते का, तुमच्या वयाला बंधन नाही. कारण तुमचं श्रम भरपूर आहे, तुमचं कॉलेज आहे, तुमचा अभ्यास आहे, तुम्ही शेताकडे जात असाल, तुम्ही खेळत असाल, तुम्हाला बंधन नाही. पण इतरांच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं. दुसरं महत्त्वाचं, भाज्या याकडं काळजीपूर्वक नीट लक्ष द्या. आज प्रॉब्लेम निर्माण झाला आहे, इथं लक्षात घ्या. आज भाज्या 4 प्रकारच्या ज्या आहेत, फळभाजी, पालेभाजी, कडधान्य आणि डाळी. आज तुम्ही किती खाता तुमचं तुम्हाला माहिती आहे. पहिल्यांदा नीट लक्षात ठेवा, कधीही चपाती किंवा भाकरीबरोबर भाजी खायची नाही. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही तर भाजी खावा म्हणाल आणि चपातीबरोबर खाऊ नका म्हणाल. चपाती किंवा भाकरीबरोबर भाजी खायची नाही, तर भाजीबरोबर चपाती किंवा भाकरी खायची. फरक लक्षात आला का बघा. आमच्या शरीरात भाजी गेलीच पाहिजे. आज भाज्यांच्यामुळं आपल्या शरीरामध्ये जीवनसत्व जातात, प्रथिनं जातात, हिमोग्लोबिन आवश्यक असणारे आयर्न जातं, अनेक सूक्ष्म घटक जातात. हे सगळं आम्ही विसरून गेलो आणि म्हणून आज आमचे वारंवार डॉक्टरांच्याकडे जावं लागायला लागलं. आणि म्हणून तुम्ही आणि खास करून तुमच्या घरातल्या बहिणी, तुमच्या आया, तुमच्या बायकांचा मोठा प्रॉब्लेम हिमोग्लोबिनचा आहे आपल्या देशामध्ये. त्यामध्ये जैन बायकांचा हिमोग्लोबिन तर प्रचंड प्रॉब्लेम आहे. आज काही ठिकाणी आम्ही ब्लड डोनेशन कॅम्पला गेलो. 350 मुलींचं कॉलेज. प्राचार्यांनी सांगितलं, सर 50 बाटल्या घेऊन या. आम्ही गेलो, 350 मुलींच्यापैकी फक्त 3 बाटल्या रक्त मिळाले. कारण 350 पैकी 347 मुलींचं हिमोग्लोबिन कमी. आज हिमोग्लोबिनचा मोठा प्रॉब्लेम आहे मित्रांनो. हिमोग्लोबिन करतं काय, मगाशी एक शब्द वापरला, फुफ्फुसातनं ऑक्सिजन खेचून घेतो आणि शरीरात सगळीकडे पोचवण्याचं काम हिमोग्लोबिन करतं. पुरुषांच्यामध्ये 13 ते 15 ग्रॅम पाहिजे आणि स्त्रियांच्यामध्ये 12 ते 14 ग्रॅम पाहिजे. महिलांच्यामध्ये मासिक पाळी येत असल्यामुळं ते थोडंसं कमी असतं, लक्षात ठेवा. आणि मासिक पाळी एकदा बंद झाली की मग त्यांचं हिमोग्लोबिन आणि कमी व्हायला लागतं, कारण त्यांना बऱ्यापैकी शरीरातल्या काही गोष्टी बदल होतात. हिमोग्लोबिनला आपण काय करायचं आहे, ज्यांना शक्य आहे तरी लिहून घ्या. हिमोग्लोबिनसाठी लक्षात घ्या, आपल्याला आयर्न लागतं, म्हणजे लोह तत्व खायचं आहे. त्यासाठी कोथिंबीर, कडीलिंब, पालक, मेथी. हिमोग्लोबिनसाठी काय, कोथिंबीर, कडीलिंब, पालक, मेथी, गूळ, खजूर, कच्चे शेंगदाणे, बदाम, कोबीची भाजी, नाचणीचं आंबील, राजगिऱ्याचे लाडू. आता यातलं मित्रांनो, मी तुम्हाला काय महागाई सांगितलं, काय तुम्हाला औषध गोळ्या घ्या म्हटलं. मित्रांनो, एक वाक्य आणखीन एक महत्त्वाचं लक्षात घ्या. तुमच्या अंगातलं हिमोग्लोबिन ज्यावेळी कमी होतं त्यावेळी आमच्याकडे तुम्ही आल्यानंतर आम्ही गोळ्या देतो, इंजेक्शन देतो, पण ते फक्त तात्पुरतं वाढतं. 1 बाटली रक्त जर चढवलं तर 1 महिना हिमोग्लोबिन फक्त 1 ग्रॅमनं वाढतं, पुन्हा ते खाली येतं. हे नको आहे आपल्याला. तुम्ही बैलाला चाबूक मारला तर तेवढ्यापुरतं चालतं, गाडी रेस केली तेवढ्यापुरतं पळते, पुन्हा कमी केलं ओके नॉर्मल. तसं आहे आपल्याला, तसं नको आहे. आपल्या रुटीनली वाढलं पाहिजे, आहारातनं वाढलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी मित्रांनो, तुम्ही खास करून तुमच्या घरी गेल्यानंतर हे सांगायचं आहे, कोथिंबीर, कडीलिंब, पालक, मेथी, गूळ, खजूर, राजगिऱ्याचे लाडू, नाचणीचं आंबील, कच्चे शेंगदाणे, कोबीची भाजी, हे जर तुम्ही जेवणात घेतलं तर हिमोग्लोबिन वाढायला मदत होते. पण ह्याच्या जोडीला लिंबाची फोड विसरू नका. लिंबाची फोड, व्हिटॅमिन सी लागतं, कारण आयर्न ॲब्सॉर्प्शन जे आहे ते व्हिटॅमिन सी करतं आणि म्हणून लोह तत्व शोषून घेण्याचं काम व्हिटॅमिन सी करतं. त्याच्यासाठी आपल्याला लिंबाची फोड जेवताना घेतली पाहिजे. किंवा लिंबू किंवा त्या ठिकाणी लिंबाचं लोणचं आपण उलटं करतो, साल ठेवतो आणि बाकीचं खाऊन टाकतो. आज उलटं करायला लागला, तुम्ही बाकीचं खा किंवा खाऊ नका. आंब्याची किंवा लिंबाची साल चावून खा. त्याच्यात व्हिटॅमिन सी मिळतं आणि फायबर मिळतं, लक्षात. हे आपल्याला अत्यंत उपयोगाचं आहे, ते तुम्ही जरूर घ्या. आलं लक्षात. त्याच्यानंतर फळभाज्या तुम्हाला आवडतात तर घ्या.
त्यामध्ये मला काय स्पेसिफिक सांगायचं नाही आहे. कडधान्य भरपूर घ्या, मूग, मटकी, चवळी, कारण त्यात काय आहे, मुख्यत्वे करून प्रोटीन आहे. आणि तुम्हाला आज प्रोटीन पाहिजे भरून काढायला, झीज भरून काढायला. कडधान्यांच्यामध्ये प्रोटीन भरपूर मिळतात, डाळीमध्ये भरपूर मिळतात. मूग, मटकी, चवळी, हरभरा डाळ, उडीद डाळ, मूग डाळ हे सगळं आपल्याला आरोग्याला अतिशय उपयुक्त आहे. फक्त पित्ताचा त्रास असेल तर तूर डाळ खाऊ नका. आलं लक्षात. वाताचा त्रास असेल तर हरभरा डाळ खाऊ नका. पण सर्वसामान्य मूग डाळ किंवा उडीद डाळ ही 12 महिने सगळ्यांना चालू शकते. आलं लक्षात. या दृष्टिकोनातून तुमच्या आहाराचं नियोजन करा. नंतर तिसरा घटक येतो तो म्हणजे भाजीबरोबर 1-2 गोष्टी राहिल्या. मसाला आणि तेल कमी वापरा भाज्यामध्ये. लक्षात घ्या. आज आपल्या घरात 2 अधिक 2 जणांचं कुटुंब असेल तर आपल्याला रोज फक्त 20 मिलीलिटर तेल एका व्यक्तीला एका दिवसाला सकाळ, दुपार, संध्याकाळ सगळं मिळून फक्त 20 मिली तेल गेलं पाहिजे शरीरात. आणि 7 ते 8 ग्रॅम तूप गेलं पाहिजे. बस. त्याच्यापेक्षा जास्ती गेलं की तुम्ही आमच्याकडे यायला सुरुवात झाली. लक्षात घ्या. तुम्ही भजी खाता का नाही? भजी ठेवली आणून का नाही, पहिलं काय करायचं माहिती आहे, असं त्या भजीवर दाबायचं आणि असं बघायचं त्यात तेल किती आहे. जेवढं ते हाताला लागतंय तेवढं ते भजीवर घेऊन जाऊन सांगायचं. मग काही हुशार माणसं काय करतात माहिती आहे, टिश्यू पेपर आणि म्हणतात त्याच्यावर दाबतात. टिश्यू पेपरमध्ये तेल भजी सगळं काढून घेतात आणि मग ते खातात, सोडत नाही. लक्षात घ्या. फक्त काय होतं मित्रांनो, बाहेरचं जेवढं तुम्ही खाल तेवढं ते वारंवार त्याच तेलात तळलेलं असतं. डेक्स्ट्रिन्स आर कन्व्हर्टेड इनटू पायरोडेक्टिन्स. हे तुम्हाला माहिती नाही आणि म्हणून ते अपायकारक होत जातं. म्हणून बाहेरचं तळलेलं कमी खा. भजी खाऊ नका म्हणत नाही, एखाद्या वेळेस कधी तर ठीक आहे, पण कधी तर बाहेरचं खाता कधी तर घरातलं खातो असं व्हायची वेळ आहे. बरोबर. त्याच्यानंतर ताक, दूध भरपूर घ्या, दही भरपूर खा, पण दही संध्याकाळी खाऊ नका. ताक सकाळ संध्याकाळ चालेल, दही संध्याकाळी खाऊ नका. तुमच्या घरात जर दमा, खोकला, अस्थमा जर कोणाला असेल तर त्यांना कधीच दही देऊ नका. दही त्याच्यासाठी अपायकारक आहे. लक्षात घ्या. ताक मात्र ताजं, शुद्ध, चांगलं. आपण सगळेजण भरपूर दूधवाले आहोत. या ठिकाणी एक डाटा मला आठवला तेवढा मी सांगतो. भारतामध्ये एक डाटा असा कलेक्ट केलेला होता की सगळ्यात जास्त जगतं कोण. भारतातले 6 धर्म जे आहेत त्या 6 धर्मांच्या मध्ये व्यक्तींचं त्यांनी अनालिसिस केलं. तर मित्रांनो त्यांच्या लक्षात असं आलं की सगळ्यात जास्त जगतात ते जैन लोक. मित्रांनो लक्षात, त्यांनी असं अनालिसिस केलं की हे का जगत असतील जास्त, तर यांची जीवनशैली, यांचा आहार आणि यांची निर्व्यसनता. लक्षात घ्या. आणि म्हणून तिथं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि दुसरा नंबर आला तो लिंगायत समाज. लक्षात घ्या. तर आपण इतकं नॅचरल आपल्याकडे सगळं मिळालं आहे मित्रांनो, आणि म्हणून आपल्याला चांगल्या पद्धतीनं हे जपायचं आहे. म्हणून दूध, दही आणि ताक हे आरोग्याचे 3 पांढरे मित्र आहेत. 3 पांढरे मित्र लक्षात ठेवा. दूध, दही आणि ताक हे जेवढे जवळ कराल तेवढे डॉक्टरपासून लांब राहा. नंतर त्यानंतर आपण भात खातो, जेवढा तुम्हाला लागेल तेवढा खा. भातावर वजन वाढतं वगैरे म्हणतो, असं काय नाही. जर त्याला तुम्ही काउंटर चेक केलं, कोकणात नुसतंच लोक भात खातात, पण 5 मिनिटात नारळाच्या झाडावर चढतात. व्यायाम आहे. आपण नुसतं वन वेज बघतो. म्हणून भात खा किंवा खाऊ नका, पण डायबेटिक लोकांना भात अजिबात देऊ नका, कारण तांदळात सगळ्यात जास्त साखर आहे. लक्षात घ्या. नंतर ज्वारी, नंतर गहू. म्हणून तांदूळ सगळ्यात महत्त्वाचं. डायबेटिक पेशंटना अवॉइड करा. आलं लक्षात. त्याच्यानंतर ताटामध्ये आपण लोणचं घेतो, मीठ घेतो. लोणचं खायला हरकत नाही, पण सालीसकट का, थोडं मर्यादित का. त्याच्यानंतर मीठ कमीत कमी घ्या. 3 पांढरे शत्रू लक्षात ठेवा. मीठ, साखर आणि मैदा. 3 पांढरे मित्र सांगितले, दूध, दही आणि ताक. तसे 3 पांढरे शत्रू मीठ, साखर आणि मैदा हे आरोग्याचे 3 शत्रू आहेत. हे जेवढे तुम्ही जवळ कराल तेवढे तुम्ही आमच्या जवळ या. म्हणून साखर कमीत कमी खा. वर्ण साखर घातलेले पदार्थ जास्त खाऊ नका. लक्षात घ्या. पांढरी साखर वर्ण खाऊ नका. अहो आपण आईच्या अंगावर आपण पीत होतो लहानपणी, आठवतं आपल्याला. 6 महिने, 10 महिने, 1 वर्षभर त्यात कुठली साखर होती. मग आपल्याला प्यायला वर्ण साखर घालायची सवय लागते.
जेवढी पांढरी साखर खाल तेवढं आरोग्य बिघडत जातं, हे विसरू नका. दुसरं महत्त्वाचं, मीठ जेवढं जादा घाल तेवढं ब्लड प्रेशर वाढत जातं, हृदयविकार वाढत जातं. आणि मैदा म्हणजे चळलेलं गव्हाचं पीठ आहे आणि त्याच्यातून आपल्याला कोंडा शून्य मिळतो, म्हणून ब्रेडसारखे पदार्थ अपायकारक, बिस्किटसारखे पदार्थ अपायकारक. कधी तर 1-2 खाणं अपायकारक नव्हे, कधी तर खाणं हे चालू शकेल, पण कायमचं खाणं बंद करा. ओके, तर हे आहाराच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवा. 2 वेळ जेवा भरपूर, न्याहारी भरपूर करा. त्रिकोण लक्षात घ्या. हा त्रिकोण सकाळी भरपूर भरून घ्यायचं न्याहारी, दुपारी मध्यम, संध्याकाळचं हलकं. हे 40 नंतर तुम्ही सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळ भरपूर जेवा, कारण तुमचं वय ते भरपूर आहे. पण हल्लीच्या काळामध्ये आपण रिसेप्शनला गेलो तर लोक सांगतात की त्रिकोण पाळतो फक्त उलटा, संध्याकाळी हाणतो बघा. रिसेप्शनला गेल्यानंतर बघितले तुम्ही कधी? अहो, रिसेप्शनला मी परवा गेलो, माझ्या मित्राचं होतं, श्रीमंत माणूस, दाराजवळ म्हणाला, या डॉक्टर 200 प्रकारचे पदार्थ आहेत, सगळ्याची चव घ्या. मी मनातल्या मनात म्हटलं, त्या घेतल्या, ॲम्ब्युलन्स आहे होता, तर मी पदार्थांची चव घेतली. आत गेलो, हाताची गडी करून फिरत होतो मित्रांनो, बासुंदीमध्ये जिलेबी बनवून खात होतो, आईस्क्रीमच्या स्लाईसवर गुलाबजामुन ठेवून खात होतो. मी सगळं बघत होतो, खा बेट्या खा. माझा भाऊबंद वाट बघतच बसला. लक्षात घ्या मित्रांनो, कुठं चालू आहे आपण? आपल्याला हे माहिती नाही की तुमची जीभ जी आहे मित्रांनो, ती किती आहे? 5 इंच. फार लांब काढला तर किती? 5.5 इंच. चव कुणाला कळते? फक्त जिभेला. इथं गुलाबजामुन गेले, मिरचीचा खरडा गेला, सगळे गप्पा मारत असतात एकत्र. इथं काही एकमेकांना कळत नाही. मग 5 इंच जिभेचे चोचले करून 5 फूट शरीराचा घात का करतात? साधं वाक्य लक्षात ठेवा. फक्त 5 इंच जिभा आहे, शरीराचा घात करतो. आणि म्हणून मित्रांनो, माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, आवडतं ते जरूर खा. खात असताना, घेत असताना कधीही त्या ठिकाणी घ्यायला लाजू नका, पण जादा ताटात घेऊन टाकून द्यायला माजू नका. हे पण मी आपल्याला मिळत नाही तर म्हणून आपण घ्या, पण टाकून देऊ नका. आजही आपल्या देशामध्ये कोट्यावधी लोकांना अन्न मिळत नाही आणि आम्ही सहज किती टाकून देतो, नको असलं किती फेकून देतो. जणू काही आपण असं काय पुन्हा मिळणारच नाही असं एकदम भरून घेतो. 5-5, 7-7, 8-8 पुऱ्या एवढं जातात आणि सगळे ते ताटात एकमेक मिसळलेलं असतं आणि सगळं काढून खाल्लं जातं. कशासाठी? रिसेप्शनला जायचं आहे म्हणजे तिथं आपण शुभेच्छा द्यायच्या, थोडंसं काय तर खायचं नाही आहे. जणू काही त्याला कसा बुडवला म्हणून सांगायला यायचं ते काय उपयोगाचं नाही. जरूर तुम्हाला फक्त एवढ्या काही गोष्टींची मी तुम्हाला कल्पना दिली. वेळ माझा संपत आला आहे, पार्श्वनाथ पाटलांनी मला वेळ दिलेला आहे त्याप्रमाणे. मित्रांनो, शेवटी फक्त एवढंच मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो की आपलं आरोग्य हे आपल्या हाती आहे. तुम्हाला होणारे रोग 3 कारणानं होतात. एक, आईवडिलांच्याकडून काही रोग येतात, मधुमेहासारखे आहेत. दुसरे, जीवजंतू बाहेरचे जे आहेत त्यांच्यामुळे होतात, व्हायरस बॅक्टेरियामुळे. आणि तिसरे, आपल्या चुकीच्यामुळे. पहिले रोग आहेत ते 5 ते 7%, मधुमेह असेल, कॅन्सर असेल, काही रोग येतात आईवडिलांच्याकडून. दुसरे, जीवजंतूमुळे होणारे 30 ते 35%. राहिलेले 60% रोग हे तुमच्या माझ्या खाण्यापिण्यामुळं होतात, चुकीच्या वागण्यामुळं होतात. आणि म्हणून हे रोग तुमच्या हातात आहेत. ते करायचे की नाही, व्हायचे की नाही, हे तुम्ही ठरवायचे. आणि म्हणून ते खाणं पिणं मर्यादित ठेवा, तुमचं आरोग्य चांगलं ठेवा. कोणत्याही परिस्थितीमध्ये मित्रांनो, व्यसन कुठलंही करू नका. व्यसनमुक्ती हे सेवादलाचं सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. बाबासाहेब सातत्याने सांगायचे की व्यसनाधीनता 1983ला बाबासाहेबांनी दूरदृष्टी ठेवली. लक्षात घ्या, 41 वर्षापूर्वी. आणि मग पूज्यवंते बाहुबली अशी पदयात्रा काढली. ही व्यसनमुक्तीची भारतातली पहिली रॅली होती आणि ती वीराचार्य बाबासाहेबांनी काढलेली होती. हे बाबासाहेब, आज आम्हाला बाबासाहेब आमच्यातनं लवकर निघून गेले. पण मित्रांनो, तुम्ही सगळेजण पुढे बाबासाहेबांच्यातला ब घेऊन बसलेला आहात. मी बाबासाहेब होऊ शकत नाही, मला माहीत आहे, पण ब तरी होऊ शकतो. जो ब होण्याची तरी क्षमता माझ्यामध्ये आहे, ते होण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, स्वतः आपण निर्व्यसनी राहूया.
मी शाकाहारी राहील. व्यसनांच्या माध्यमातून मित्रांनो तंबाखू आणि दारू आज प्रचंड आपल्या देशामध्ये 42 कोटी लोक तंबाखू करतात. आज भयानक काय आहे माहिती आहे? आज 16 वर्षात खाली मुली तंबाखू खाण्याचं प्रमाण 13 ते 15% आहे. हा अधिकृत भारताचा डाटा सांगतो. लक्षात. त्याच पद्धतीनं मुलं तर किती खातात त्याचा गणतीच नाही. आज फक्त तंबाखूमुळं आपल्या देशामध्ये 15 लाख लोक दरवर्षी मरतात. टाटा कॅन्सर हॉस्पिटलला कॅन्सरचे 10 पेशंट जेव्हा ॲडमिट होतात त्यावेळी त्यातले मित्रांनो 7 पेशंट फक्त आणि फक्त तंबाखूमुळं कॅन्सर झालेले असतात. 70% कॅन्सर फक्त तंबाखूमुळे होतो. तंबाखू हे एक वनस्पती आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती. त्याच्यात 6000 रासायनिक घटक आहेत. त्यातले 235 घटक आरोग्याला अपायकारक आहेत. त्यातले 3 घटक निकोटीन, कार्बन मोनॉक्साईड आणि टार हे आरोग्याला अत्यंत अपायकारक आहे. निकोटीन काय करतं माहिती आहे? निकोटिनिझम त्याला असं म्हटलं आमच्या मेडिकल भाषेमध्ये. इट स्टिम्युलेट्स अँड देन इट सबसिक्वेंट डिप्रेसेस. नंतर काय करतं? मेंदूला, हृदयाला डिप्रेस करतं. लक्षात. शरीरातल्या काही पेशींच्या आक्रमण करते तंबाखू, त्यातलं निकोटीन. आणि आज असं सिद्ध झालं आहे की आपल्या शरीरातल्या 16 अवयवांना तंबाखूमुळं कॅन्सर होऊ शकतो. म्हणून मित्रांनो ही तंबाखू तुमच्यापासून जेवढी लांब ठेवाल, तुमच्या घरापासून जेवढी लांब ठेवाल, तुमच्या कुटुंबापासून जेवढी लांब ठेवाल तेवढं तुमचं आरोग्य चांगलं राहील. तुमच्या घरात जर तुमची आई राखुंडी लावत असेल, आहेत अजून काही ठिकाणी, तुमचे वडील तंबाखू खात असतील, तुमचा मोठा भाऊ खात असेल, सिगरेट बिडी ओढत असेल, तर शिबिरात न गेल्या गेल्या तुम्ही त्यांचं प्रबोधन करणं हे तुमचं कर्तव्य आहे. आज वीर सेवा दलाचा वीर सैनिक अत्यंत श्रेष्ठ कुठलं काम करत असेल तर एक आपण निदान एकाला व्यसनमुक्त केलं तरी सुद्धा आपलं श्रेष्ठ काम झालं नाही. त्याचं संपूर्ण जीवन तुम्ही बदलून टाकलं. आज मित्रांनो अनेक व्याख्यानाच्या माध्यमातून माझ्या पुढे लोकांनी तंबाखूचे पुढे आणून ठेवले, सिगरेटचे पाकिट आणून ठेवले. आणि डॉक्टर हे आम्हाला माहिती नव्हतं, आजपर्यंत आम्हाला हे इतकं भयानक आहे, आम्ही आपलं खात होतो, पीत होतो, ओढत होतो नुसतं. मित्रांनो कधीही तंबाखू कोणताही रोग त्या ठिकाणी बरा करत नाही. लोक सांगतात सकाळी संडासला होत नाही, लोक त्यांना तंबाखू म्हणून खातात. बरोबर आहे. अशा एका पेशंटला डॉक्टर धनंजय कोंडे तरी आपली स्वतःची संस्था स्थापन केली. त्यांनी एकदा सांगितलं की त्यांच्या व्याख्यानामध्ये त्यांनी बोलताना सांगितलं की अशा एका पेशंटने सांगितलं की मला तंबाखू चुना खाल्ल्याशिवाय संडास का होत. डॉक्टरने विचारलं कधीपासून खातो? या वयाच्या 20व्या वर्षापासून खातो. मग मला म्हणते डॉक्टर असं सांग, पहिली 20 वर्ष संडासला गेला नाहीस? गेलो की म्हणते. मग त्यावेळी कुठं तुला तंबाखू खातो? हां, लक्षात घ्या मित्रांनो, हे कुठं आहे? इथं आहे. चुना तंबाखू खाल्ल्यामुळे संडासला होत नाही, सिगरेट ओढल्यामुळे संडासला होत नाही, तिथं बसल्यानंतर टी व्ही बघितल्या किंवा मोबाईल बघितल्याशिवाय संडासला होत नाही. हे सगळं सायकिक आहे. These are called as psychosomatic diseases. सायकोसोमॅटिक शारीर मानस व्याधी हे वर्ण चालू होतात आणि शरीरात पसरतात. म्हणजे मानसिक आहे, हे केलं तर ते होतं, तमुक केलं तर अमुक होतं. हे मानसिक आहे मित्रांनो, काहीही संबंध नाही. आज स्किझोफ्रेनिया डे आहे, त्याच्यामध्ये एक शारीरिक मानसिकता आपल्याला बघायला मिळते मित्रांनो, अशी विचित्र आहे. तसं तुम्हीही तंबाखू आणि दारूमध्ये काय? इथाइल अल्कोहोल. तंबाखूमध्ये काय? निकोटीन. 2 शत्रू. तुम्ही आता बाहेर पडला आणि 2 पैलवान तुमच्या अंगावर आले, काय होईल तुमचं? काय तुमचं काय व्हायचं कारणच नाही, ते करून जातील, तुम्हाला काय करायचं? तसं तुम्ही हे 2 पैलवान आत सोडताय एकाच वेळी. दारू आणि निकोटीन, इथाइल अल्कोहोल आणि निकोटीन आतनं पोखरत जातात. लक्षात घ्या. आणि म्हणून कधीही कोणत्याही तंबाखूच्या व्यसनानं कोणाचाही कसलाही रोग कधीही बरा झालेला नाही, होत नाही. हेही मित्रांनो लक्षात ठेवा. आणि तुमचं हे कर्तव्य आहे, तुम्ही तर राहायचंच आहे व्यसनमुक्त, पण तुम्ही प्रत्येकानं अधिकाधिक लोकांना व्यसनमुक्त करण्याचा संकल्प करा. ह्या नेतृत्व प्रशिक्षण शिबिराचं हे फळ आहे असं आम्ही या ठिकाणी समजतो. तुम्ही प्राणायाम करा, व्यायाम करा. सकाळी तुमचा त्या ठिकाणी कवायतीचा तास असतो, प्राणायामाचा तास असतो. व्यायाम करा, योग्य पद्धतीने आहार विहार करा. शांतीसागर महाराजांचे आचार्य प्रधानांचं शताब्दी वर्ष आहे. शांतीसागर महाराज झालेल्यानंतर तर आपण सुद्धा असे सगळे राहून चांगल्या ठिकाणी. आज शांतीसागर महाराजांनी ज्यांना शेवटची दीक्षा दिली त्या अजितमती माताजींची आज पुण्यतिथी. मित्रांनो एकच प्रार्थना तुमची
तो मी इथं घेतो. 1982-81-82चा साल मला नेमकं आठवत नाही. बारामतीला माताजींची सल्लेखना सुरू होती, अजितपती माताजी. आणि आम्ही सेवादलाच्या माध्यमातून त्या ठिकाणी, मी सोलापूरला शिकायला होतो, परस्पर माझे पाहुणे असल्यामुळे तिथं गेलेलो होतो. दिगंबर जैन कोर्डिंग्स बारामतीला माताजींची सल्लेखना चालू होती. अजितपती माताजी शेवटच्या शांतीसागर महाराजांच्या शिष्या, रूमच्या आत, भिंतीच्या आत एक भव्य जीव त्या ठिकाणी सल्लेखना घेऊन आपलं मोक्ष मार्गाकडून करत होता. आणि बाहेरच्या बाजूला आम्ही येणाऱ्या लोकांना थंडगार पाणी सरबत देत होतो. उन्हाळ्याचे दिवस होते, बाहुबली महाराज त्या ठिकाणी होते आणि अत्यंत सुंदर अशी ती सल्लेखना सुरू होते. माताजींनी शेवटी स्त्री पर्याय असून पण पूर्णत्वानं नग्न अवस्थेमध्ये आपला अंतिम काळ साधला लक्षात घ्या. आणि त्या ठिकाणी सगळे अत्यंत सुंदर अशा रीतीनं माताजी सगळ्या बसलेल्या आहेत. बाकी पुरुषांना आज अलाव केलेलं नव्हतं. माताजी अत्यंत सुंदर अशा रीतीनं शेवटची त्या ठिकाणची श्वास घेताना कधी त्यांचा श्वास त्या ठिकाणी तो देह सोडून गेला हे कळलं पण नाही. इतक्या शांतपणे ती सल्लेखना झाली. एखाद्या फुलावरून फुलपाखरू उडून जावं, त्या फुलालाही त्रास नव्हता, इतक्या सहजतेनं त्या ठिकाणची सल्लेखना झाली. किती श्रेष्ठत्व असतं बघा. ते शांतीसागर महाराज, त्या शांतीसागर महाराजांचं आचार्य पदार्पणाचं शताब्दी वर्ष आहे. आता तुम्ही तुमच्या सेवादलाच्या माध्यमातून यावर्षी पर्युषणपर व्याख्यानमाला जी घ्याल, त्या प्रत्येक व्याख्यानमालेच्या प्रत्येक गावामध्ये एक तरी व्याख्यान शांतीसागर महाराजांच्यावर ठेवा, की आम्हाला शांतीसागर महाराज कोण आहे ते कळलं पाहिजे, त्यांचं श्रेष्ठत्व समजलं पाहिजे. आज त्यांचं काय महत्त्व आहे हे कळलं नाही तर मित्रांनो आज तुम्हाला मला त्या ठिकाणी आज चांगलं जगता आलं नसतं. मित्रांनो 1915ला शांतीसागर महाराजांनी पहिली क्षुल्लक दीक्षा जी घेतली उत्तूरला देवेंद्र कीर्ती महाराजांच्याकडून, आत्ताच्या सारख्या पिंच्या मिळत नव्हत्या. त्या ठिकाणी उत्तूरला देवेंद्र कीर्तीने आपल्याच पिंचीतून छोटीशी पिसं काढली, मोर पिसं, आणि छोटीशी पिंची करून शांतीसागर महाराजांना दिली. लक्षात घ्या, वाक्य मी काय सांगतो, देवेंद्र कीर्ती महाराजांच्याकडून एक छोटीशी पिंची शांतीसागर महाराजांना मिळाली. त्या छोट्याशा पिंचीमुळं आज भारतभर हजारो पिंच्या विहार करतात. मित्रांनो हे शांतीसागर महाराजांचं श्रेष्ठत्व आहे. मित्रांनो आपल्या सर्वांनी ते जास्तीत जास्त तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करा, आकलन करून घेण्याचा प्रयत्न करा. महाराजी नावाचं काय व्यक्तिमत्व होतं ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. मी कळकळीची विनंती करतो. आपल्या सर्वांना अत्यंत मनपूर्वक धन्यवाद देतो. खूप छान पद्धतीनं आपण सगळे सहभागी झालेले आहात. जे इथं मिळतंय मित्रांनो ते अधिक कलेक्ट करा, मेंदूमध्ये साठवून घ्या आणि आयुष्यभर तुम्ही त्या ठिकाणी तुमचा वापर करा. आज मी तुम्हाला जी इथं पुस्तकं आणली ती तुम्हाला देणार आहे. 5 मुलं मला अशी पाहिजेत की खरोखरच ती या पुस्तकाचा वापर करून समाजामध्ये चांगल्या पद्धतीने काहीतरी करतील आणि त्या मुलांना मला हे पुस्तक द्यायचं आहे. जरूर फक्त माझी विनंती एकच राहील की आपण ते करावं, की जेणेकरून त्याचा उपयोग तुम्ही समाजाला करून द्यावा. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. आदरणीय पार्श्वनाथ पाटील अत्यंत सुंदर अशा रीतीनं हे शिबिराचं संयोजन झालं. मित्रांनो आपण घरात 2-3 असतो तरी सुद्धा आपल्याला अडचण असते. इथं तुम्हाला 70-80 गावात ह्या सगळ्या मुलांना सांभाळायची कसोटी पार्श्वनाथ पाटलांच्यावर आहे. अत्यंत सुंदर अशा रीतीने चिकाटीनं अनेक वर्ष सातत्यानं ते सेवादलात काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून हे छान पद्धतीने काम व्हायला लागलं आहे. त्यांचे सर्व सहकारी त्यांना मी धन्यवाद देतो. सेवादलाचे सर्व आमचे सन्माननीय पदाधिकारी त्यांनाही मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि सभेच्या माध्यमातून सभेचं जे काही कार्य आहे ते सेवादलामुळं आणखीन चांगल्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये सर्वत्र पसरत गेलं. हे सभेचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी अत्यंत अभिमानानं मी या ठिकाणी नम्रपणे नमूद करतो आणि सेवादलाच्या कार्याला शुभेच्छा देऊन त्या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय जिनेंद्र. काय सांगता ते खाल्ल्यानंतर त्याच्यातून आपल्या शरीरामध्ये काय होतं, साखर तयार होतं. मग मोनोसॅकराइड, डायसॅकराइड, पॉलिसॅकराइड, मोनोसॅकराइड ग्लुकोजमध्ये ते, आणि ग्लुकोज रक्तात शोषून घेतलं जातं, ते लिव्हरमध्ये जातं आणि लिव्हरमधनं सगळ्या शरीरभर पसरतं. ते प्रत्येक पेशीला ग्लुकोज त्यांच्या कामाला वापरायला लागतं. पण रक्तातलं ग्लुकोज पेशीच्या जवळ येतं पण ते पेशी घेऊ शकत नाही.
तर तिथं काय रोल आहे, कुणाचा रोल आहे, दॅट इज इन्शुलिन. लक्षात घ्या. इन्शुलिन काय आहे, इकडं आग्नेय नावाची एक पिशवी आहे आपल्याला डावीकडं, त्याला पॅन्क्रियास म्हणतो. त्याच्यात इन्शुलिन तयार होतं आणि ज्यावेळी आपण जेवल्यानंतर ग्लुकोज तयार होते, रक्तातलं ग्लुकोज आग्नेयाशयात जातं, त्यावेळी इन्शुलिन तिथनं रिलीज केलं जातं, संपूर्ण शरीरावर पसरतं आणि ते ग्लुकोजबरोबर इन्शुलिन पसरत गेल्यामुळं तुमच्या पेशीला सांगतं की आता दार उघडा आणि इन्शुलिन सांगतं की ग्लुकोज आत घे. लक्षात घ्या. म्हणजे इन्शुलिनला असं म्हणतं की इन्शुलिन फॅसिलिटेट्स इंट्रासेल्युलर एंट्री ऑफ दी ग्लुकोज. इंट्रासेल्युलर एंट्री ऑफ दी ग्लुकोज, ग्लुकोजची एंट्री करायला परवानगी, म्हणजे दार उघडायला दारवान असतो बघा, म्हणजे माणूस असतो, तसं इन्शुलिनचं काम आहे. आता मित्रांनो काय होतं की हे इन्शुलिन नॉर्मल असेल तर तुम्ही खाता, रक्तात साखर तयार होते, ग्लुकोज जातं, इन्शुलिन असं दार उघडतं, पेशी वापरते होते. पण जसं इन्शुलिन कमी व्हायला लागतं तसं तसं त्या ठिकाणी तुमच्या शरीरात इन्शुलिन कमी पडल्यामुळं हे रक्तातलं जे काही रक्तातलं ग्लुकोज आहे ते इन्शुलिन नसल्यामुळं तिथं पेशीला वापरायला मिळत नाही, कारण दार उघडलं जात नाही. साखर आहे, ग्लुकोज आहे रक्तात, पेशी पण समोर आहे, तर दोन्हीच्या मध्ये इन्शुलिन दार होण्याला नसल्यामुळं पेशीला वापरायला मिळत नाही. मग काय होतं, तर ते ग्लुकोज रक्तात साठत झाले. दॅट इज कॉल्ड ॲज इन्क्रीज्ड BSL, दॅट इज ब्लड शुगर लेवल. आणि ही इन्क्रीज ब्लड शुगर लेवल इज ए इंडिकेशन ऑफ डायबिटीज. डायबिटीज इज ए कंडिशन, नॉट इट इज ए डिसीज. इट इज ए कंडिशन. काय कंडिशन आहे की रक्ताची साखर वाढणं, साखर. आता मग आम्ही काय करतो, डॉक्टर लोक एक गोळी देतो. गोळी दिल्यानंतर काय होतं, जेवल्यानंतर गोळी घ्या म्हणतो. तर ही गोळी तुम्हाला पेशीला इन्शुलिनच्या ऐवजी गोळी काम करते आणि वापरायला परवानगी देते. ही किती दिवस, 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, याचा रेजिस्टन्स यायला लागतो. मग तुम्हाला डायरेक्टली इन्शुलिन द्यायला लागतं. प्राण्याच्या शरीरातलं इन्शुलिन काढतात आणि ते आपण देतो. म्हणजे बाहेरून डायरेक्टली इन्शुलिन द्यायचं आणि ते इन्शुलिन तुमच्या शरीरात वापरायचं. आता जन्मतात ज्यांना दुर्दैवानं हा रोग आहे त्यांना ज्युव्हेनाइल डायबिटीस म्हणतात. म्हणजे जन्माला आल्यापासून त्यांना रक्तातली साखर पेशी वापरू शकत नाही, त्या लोकांना जन्मल्यापासून इन्शुलिन लागतं. आणि काही लोकांना काही वर्षानंतर डायबिटीस डेव्हलप होतो. डायबिटीस व्हायचं कारण मी लक्षात घ्या, एक आत्ताच्या काळातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मानसिक ताणतणाव, स्ट्रेस डायबिटीस. दुसरं ओबेसिटी, म्हणजे वजन जास्त असणं. तुमचा बॉडी मास इंडेक्स काढा मित्रांनो. मग तुम्ही सांगायचं राहिलं, तुमची उंची आणि तुमचं वजन यांचं एक प्रपोर्शन असतं. तुमचं वजन जे असतं नाही, वजन, त्या वजनाला तुमच्या उंचीचा मीटरमध्ये वर्ग करायचा, मीटरमध्ये वर्ग करायचं आणि त्यानं भागायचं. वजनाला मीटरमधल्या वर्गानं भागला, तो भागाकार 18 ते 22 आला तर तुमचं वजन योग्य. तो 22च्या पुढं जायला लागला तर तुमचं वजन वाढायला लागलं. 25च्या पुढं जायला लागला तर यू आर ओबेस. 30च्या पुढं जायला लागला तर ओबेसिटी. 36च्या पुढे गेला तर तुमचं काय खरं नाही. लक्षात घ्या. आणि म्हणून हे तुम्ही सुद्धा करू शकता. तुमच्या घरातल्या लोकांचा हा बॉडी मास इंडेक्स काढा. तुम्हाला काय अडचण आहे तर माझा मोबाईल नंबर घ्या, कधीही मला फोन करा. तुम्हाला काय अडचण आली कधी मला फोन करा, ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगेन. तर मधुमेह आलं लक्षात, मित्राला आमच्या लक्षात आलं. ओके. हां, एक चांगला नियम केलेला आहे की 21 दिवस गोड खायचं. आता मी मित्रांनो एक लक्षात घ्या, मला एक वाटतं तुम्ही शांतपणे ऐकला असाल, आपण काहीही खाल्लं तरी त्यातलं साखर तयार होतं. फक्त पाण्यातून साखर तयार होते, फक्त त्याचं प्रमाण कमी असतं. दॅट इज कॉल्ड ग्लायसेमिक इंडेक्स. ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय आहे, तुमच्या त्या पदार्थामध्ये साखरेचं प्रमाण किती आहे. हा लक्षात. पांढरी शुभ्र साखर सगळ्यात जास्त ग्लायसेमिक इंडेक्स. गूळ त्याच्या मानानं कमी. उसाचा रस दोन्हीच्या मध्ये. लक्षात घ्या. फळं खूप कमी आहे, कारण का स्लोली ॲब्सॉर्ब होतं, लगेच वाढत. पांढरी साखर खाल्ल्या जसा लगेच वाढतं तसं हे वाढत नाही. आता यांनी सगळं गोडच बंद केलं. पण तुम्ही जर जेवणामध्ये भाकरी घेत असाल, लक्षात घ्या, चपाती घेत असाल
तरी त्यातनं तुम्हाला साखरही मिळणार आहे. भात घेत असाल साखर तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळं तुम्ही बंद केलं म्हणून एकदम काय लगेच प्रॉब्लेम नाही. फक्त एक काळजी घ्या, माझी तुम्हाला विनंती आहे, जे शारीरिक मेहनतीचं काम करत असतील अशा लोकांनी थोडी काळजी घ्या. म्हणजे सडनली शुगर डाऊन होऊ शकते. म्हणजे ते जर जेवताना फक्त चपाती जास्त खाल्ल्या असतील, भाकरी खाल्ली नसतील, भात थोडाच खाल्ले असतील तर साखरेचं प्रमाण थोडं कमी केलं असेल. त्यामुळं त्या लोकांना कदाचित असं होऊ शकतं. आणि आत्ताच्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये घाम जास्त येतो, वेगनेस लगेच येतो. वरचेवर पाणी घ्या लक्षात. आणि दोन्ही वेळ व्यवस्थित जेवण करून घ्या. फक्त या 21 दिवसामध्ये प्रचंड मेहनतीचं काम, शारीरिक मेहनतीचं काम करू. ठीक आहे, एवढी काळजी घ्या. काय होतं काय घाबरायचं का? हां, आंबा, केळी, चिक्कू आणि द्राक्ष ग्लायसेमिक इंडेक्स सगळ्यात जास्त. पण मित्रांनो, डायबिटिक पेशंटना हे लांब ठेवा म्हणून सांगतो आम्ही. त्या लोकांनी आंबा कसा खायचा? चमचा आमरसात बुडवायचा, वर काढायचा, चमचा आमरसात ओतायचा, त्याला जेवढं लागले तेवढं चोखून आमरस खाल्ल्याचं समाधान. आलं लक्षात? खायला हरकत नाही. आम्ही असं सांगतो तेव्हा ते भरलेला बुडवलेला चमचा पूर्ण आम्ही भरलेला गावा म्हणतो ते 2 चमचे खाणार आम्हाला माहिती. लक्षात. पण तुम्ही म्हटल्याप्रमाणे आमरस खाला तर त्यांना साखर जाणारच आहे. काय प्रॉब्लेम नाही. आमरसात साखर आहे. आंबा खाला तर साखर आहे ना, स्लो फक्त जाते. सांगितलं तुम्हाला मी, स्लोली जातं. फळं, सगळी फळं त्यात ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असणारे आंबा, चिक्कू, केळी, द्राक्ष. सगळ्यात चांगलं पेरू, पपई डायबिटिक पेशंटना सुद्धा. सफरचंद अगदी स्लो यातनं जातं. यात 1 तासानंतर 1.5 तासानंतर तयार होत असेल तर 2 तासानंतर असं स्लोली काय राहतं. हे सांग माझा आमच्या बच्चाचा फोन. हां, कावड्यावर बस बरोबर. भूक लागल्यानंतर पोटातनं असा आवाज येतोय म्हणतो. बरोबर आहे. आपण त्याला आपल्या भाषेत कावड्यावर म्हणतो. बरोबर आहे. काय होतं मगाशी मी तुम्हाला सांगितलं बघा, 2-2.5 तास जठरामध्ये अन्न राहतं, ते घुसळलं जातं. आता जठर काय आहे माहिती आहे का? उभे आणि आडवे स्नायू असलेली पिशवी आहे. नागोबाची पुंगी बघितली आहे तुम्ही? दोन्हीकडे त्याला पाईप असते. तसं हे जठर आहे, दोन्हीकडे पाईप आहे. वर अन्ननलिका आणि पुढे लहान असतं. ते जठर काय करायला लागतं, एक विशिष्ट वेळ झाली तुमचा असं तो 11ला जेवत असेल तर तुमचं जठर 11:15च्या दरम्यान त्या ठिकाणी सायकिक ज्यूस म्हणजे तुमचं एक स्त्राव पाजरायला सुरुवात करते. म्हणजे तुम्हाला भुकेची संवेदना निर्माण करायला लागते. मग 11 वाजले, 11 वाजून 10 मिनिटं झाली, 15 मिनिटं झाली, वरनं काही येईना. आणि लक्षात, त्यावेळी तुमचं जठर हळूहळू आतडं, जठरातले आपले स्नायू असे स्पीड पडल्यासारखं थोडे हालायला लागतात. ओके, ते म्हणजे कुरकुर आवाज यायला शकतो, बाकी काही नाही. फक्त भूक लागल्यावर जास्त वेळ तिथं थांबू नका. पण घ्या, पटकन पाणी तर पिऊन घ्या. लक्षात आलं? लक्षात. हां, आणि पोट भरल्यावर जास्त जाईल कसं नाही बाबा, साधी गोष्ट आहे. बादली भरलास पाण्यानं, वरनं पाणी वाचून असतं तर जाईल का बादली? बाहेर जातं. लक्षात घ्या, जठराची जी काही त्या ठिकाणी कॅपॅसिटी आहे, पण हा तर भरलं म्हणतोय मित्रांनो. आपण जठर पूर्ण भरायचं नाही. 4 भाग करायचे जठराचे. 2 भाग अन्न, 1 भाग पाणी आणि 1 भाग रिकामा पाहिजे. कारण चढायला पाहिजे. तुम्ही मिक्सरमध्ये आईनं कधी त्या ठिकाणी शेंगदाण्याचं कूट घालायला शेंगदाणे भरले आणि मिक्सर चालू केला तर पूर्ण मिक्सरभर शेंगदाणे भरले असतील, भांडं तर फिरत नाही, रिकामा ठेवायला लागतं. तसं हे जठराची पिशवी आहे. पूर्ण तर कधी भरायचं नाही, लक्षात ठेव. थोडं मोकळं ठेवायचं. पाणी पिण्याच्या योग्य वेळा. हां पाणी किती प्यावं? हां, पाणी पिण्याच्या योग्य वेळा. हां, आता लक्षात घ्या, आपण उलटं येऊया. आपल्या शरीरामध्ये मगाशी सांगितलं संडासला दिवसातून एकदा व्हायला पाहिजे. लघवीला 2 ते 2.5 तासाने व्हायला पाहिजे. आणि लक्षात, आपल्या शरीरात जेवढं काही त्या ठिकाणी पाणी आहे ते वेगवेगळ्या मार्गाने रक्तातनं सगळीकडे फिरत राहतं आणि किडनीमध्ये येतं. किडनी गाळप करते आणि मूत्र म्हणून बाहेर टाकते.
तर हे जे काही मूत्र आहे हे मूत्र आपल्या शरीराच्या बाहेर भरपूर गेलं पाहिजे. दर 2-2.5 तासानं लघवीला आलंच पाहिजे, लक्षात ठेवा. आणि त्यासाठी वरनं तुम्ही पाणी पिलं पाहिजे. रोज साधारणपणे 2.5 ते 3 लिटर पाणी गेलं पाहिजे. 1.5 ते 2.2 लिटर लघवी झाली पाहिजे. हे वाक्य नीट लक्षात ठेवा. त्यामुळं सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत 15 ते 16 तास 17 तास आपण जागे असतो. तर साधारणपणे प्रत्येक 1 तासाला अर्धा ग्लास पाणी, 8 ते 9 ग्लास पाणी आपल्या शरीरामध्ये जाईल अशी काळजी घेणं हे आपल्या हातात आहे. तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही पाणी पिणं, आता उन्हाळ्यात जादा पाणी प्यायला चालू शकेल कारण घाम भरपूर येतो आणि पाणी कमी होतं. बऱ्याच वेळा चक्कर येतो, पिंढऱ्या दुखायला लागतात कारण पाणी कमी झाल्यानंतर जास्त लक्षण कोण दिसतं, पिंढऱ्या आणि घसा कोरड पडते. ओके. आणि मला सर उन्हाळा पावसाळा हिवाळा तिन्ही मला हाताच्या पायाच्या तळवाला सारखं घाम सुटते. त्याचं कारण काय? उष्णता हां काय आहे? हा एक्सेस घाम येतो. ते थोडंसं तुला डॉक्टरना दाखवून घ्या त्वचेच्या रोगानं, कारण ते तुमच्या शरीरामध्ये एक प्रकारची डिफॉर्मिटी आहे. ते काही गोळ्या दिवस घेतल्यानंतर कमी होते. हां, तुम्ही कसं आहे की तुम्हाला फ्रीजमधलं पाणी प्यायचं नाही. पहिलं लक्षात, फ्रीज कोल्ड पाणी आपण काय करतो, फ्रीज दार उघडतो, बाटली काढतो, घाटा काढतो. कधीही करू नका. साधं तुमच्या घरात पीप असेल तर पिपातलं पाणी, वॉर्म वॉटर रोटी, आणि तुमच्या घरात उन्हाळा खूप असेल तर त्यावेळी डेऱ्यातलं पाणी. ओके, चालू शकेल. सकाळी उठल्या उठल्या मात्र ज्याला कफाचे विकार आहेत अशा लोकांना कोमट करूनच पाणी प्यायचं. 12 महिने कोमट पाणी प्यायचं. उन्हाळा असू दे, पावसाळा असू दे, हिवाळा असू दे, कोमट करूनच पाणी प्यायचं. ज्याला सर्दी, पडसं, खोकला, दमा, अस्थमा सतत आहे अशा लोकांना. ओके. हां, ॲलर्जीचं कारण काय? आता ॲलर्जी म्हणजे काय आहे? अशी एखादी गोष्ट तुमच्या शरीरात जाते की ती शरीराला स्वीकारायला नाही. आणि लक्षात, म्हणून शरीर प्रतिक्रिया देते. दॅट इज कॉल्ड ॲलर्जी. कारण दुसरं काही नाही. ते तुमच्या शरीरात गेल्यानंतर शरीर ॲक्सेप्ट करत नाही, एवढंच आहे. त्यात एखादा ॲलर्जी नसतो, ॲलर्जी त्याला म्हणतो. ॲलर्जी म्हणजे काय? एखादी अशी विशिष्ट रासायनिक घटक की तो तुमच्या शरीरात गेल्यानंतर तो शरीराला प्रतिक्रिया दाखवतो. मग कुणाला तोंडाला सूज आल्यासारखं होतं, कुणाला चट्टे उठल्यासारखं होतं, गांधी उठल्यासारखं होतं. दॅट इज ॲलर्जी. फक्त तुम्ही काय काळजी घ्यायची आहे, ते पदार्थ कुठला आपल्याला त्रास होतो ते खायचं टाळायचं. बाकी औषध पण घ्यायची गरज नाही. त्याला काय पर्याय आहे, तुमच्या शरीराला ते चालणार नाही. झालं? हां, पिवळी लघवी व्हायची 2 कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे तुम्ही कधीतरी काहीतरी गोळ्या घेतल्या असता. आता लक्षात घ्या की आपण जे कुठल्याही गोळ्या घेतो दॅट इज ऑल केमिकल. हे केमिकल आपल्या शरीरात जातं गोळीच्या रूपानं. ते लिव्हरमध्ये पचवलं जातं, त्यातनं सगळे शरीरभर पाठवलं जातं आणि 24 तासाच्या आत ते बाहेर टाकून द्यायला लागतं. केमिकल शरीरात साठून द्यायचं नाही. त्याचं काम झालं की ते बाहेर टाकून द्यायला लागतं आणि ते काय करायला लागतं, किडनीमध्ये आणलं जातं आणि किडनीतनं मूत्राच्या वाटे बाहेर टाकून दिलं जातं. त्यामुळं काही औषधं गोळ्या घेतला तर लघवीला पिवळं होतं. ओके. काही औषधं अशी आहेत की लघवीला लालसर होतं. घाबरायचं कारण नाही, औषधामुळे पण होऊ शकतं. लक्षात घ्या. दुसरं कारण आहे, इन्फेक्शन काय असेल तर आपल्याला लघवीला पिवळं होतं. आपल्या शरीरामध्ये कोणतं तरी इन्फेक्शन असेल, म्हणजे ई बोलायसारखा कुठला आपल्या एखाद्या शरीरामध्ये जंतू गेला असेल, टेम्परेचर आला असेल, डायबिटीज पुन्हा पॉक्स म्हणजे क्षयरोगासारखा रोग असेल, बरेच असे रोग आहेत की ज्यामुळे तुमचं इन्फेक्शन शरीरात असेल तर ते शरीर एक इंडिकेशन देतं की बाबांना माझ्या शरीरामध्ये जंतू आहेत बाहेरून आलेले आणि ते मला आतनं त्रास देतात, म्हणून लघवीतनं ते टाकायचा प्रयत्न करतो. तुम्ही काळजी घ्या. विशेष करून महिलांच्यामध्ये हे जास्त प्रमाण असतं. महिलांच्यामध्ये मूत्रमार्ग हा मोठा असतो, त्यामुळे तिथे इन्फेक्शन जास्त होतं. म्हणून युरिन इन्फेक्शन लेडीजमध्ये जास्त असतं. लक्षात घ्या. आपल्याला ही काळजी घेणं गरजेचं. आईला वरचेवर तुम्ही विचारा, तुला त्रास नाही ना होत, काळजी घ्या. आपण काळजी घेणं गरजेचं. तुम्ही डॉक्टर्स पाहिजे असा भाग नाही आहे. तुला लगेला चरचरत नाही ना, लगेला त्रास होत नाही ना, पिवळं होत नाही ना, लक्ष देऊन आपण सुद्धा सगळ्यांनी आपल्या त्या ठिकाणी मूत्राकडे बघणं गरजेचं आहे. इन्फेक्शन काय असेल तरी होऊ शकतं. तेच उष्णतेमुळे होऊ शकतं. त्यामुळे कसं असतं, आतनं पाणी कमी झालं की शरीरातले काही घटक शरीर बाहेर टाकले. जसं आता घाम आहे, तुम्हाला येणारा घाम जर समजा तोंडात गेला तर लगेच खारट लागतो, म्हणजे त्याच्यातलं सोडियम पण शरीराला जातं. तसं आहे.
हल्लीची हां ते तुमची रोगप्रतिकारक शक्तीच चांगली नाही आहे ना. खावाचे जरा तुम्ही ते काय मग आता सांगितलं मॅगी मुलांनो. हां मला वाटतं की आज आत्तापर्यंतच्या सगळ्या प्रश्नात चांगला प्रश्न टाळ्या वाजून त्याचं कौतुक करावं. मुलं आजारी का पडतात खूप चांगला प्रश्न आहे. आता तुमचं मगाशी सुरुवातीला मी काय म्हणतो आजारी पडण्याचं वय नाही, आता कमवण्याचं वय आहे. प्रकृती कमवायचं आहे, बौद्धिक कमवायचं आहे, अभ्यास कमवायचा आहे, ज्ञान कमवायचं आहे आणि 50व्या वर्षी आजारी पडायचं आहे. मग आम्ही ऐकतो पण आत्ताच आजारी पडा कारण तुमचं खाणं पिणं चुकीचं व्हायला लागलं. आता मगाचं व्याख्यान तुम्ही ऐकलं असाल तर ते नीट लक्षात ठेवा आणि काय खायचं काय खायचं नाही एवढी काळजी घ्या. भरपूर व्यायाम करा, पळणं, सायकलिंग, स्विमिंग, पोहणं, दोरीवरच्या उड्या भरपूर करा. हेच वय आहे. प्राणायाम करा मित्रांनो, नंतर काही उपयोग नाही. म्हणून आत्ता तुम्ही आईचं घरचं हातचं भरपूर खा. लक्षात घ्या बाहेरचं कमीत कमी खा. पार्टीला जाऊ नका म्हणत नाही पण पार्टीला कार्टी जातात त्यावेळी त्या ठिकाणची येतात कुठल्या अवस्थेत त्या हवं. थोडा पुण्यातलं बघितला तुम्ही त्या बिल्डरच्या पोरानं काय प्रकार केला ऐकला सगळ्यांनी तुम्ही. गाडीला नंबर प्लेट नाही, गाडीची किंमत एवढी प्रचंड आहे, त्या गाडी नादुरुस्त आहे तरी तो उडवून येतो. 2 माणसं 2 मुलं चांगलं त्या ठिकाणी जीवन अजून त्यांनी बघितलं नाही. ते इंजिनियर आमच्या 2 भारतातले मरतात. ही मस्ती आहे लक्षात. ही मस्ती आहे. ही मस्ती तुम्हाला तुमचा तर घात करते पण इतरांचा पण घात करायचा. म्हणून मित्रांनो खाण्यापिण्याकडे लक्ष द्या, व्यायामाकडे लक्ष द्या आणि नको त्या गोष्टीपासून लांब राहा. म्हणजे तुमचं आरोग्य चांगलं राहतं, आजारी तुम्ही कमी पडता, आमच्याकडे कमी येतं. ओके.